असा कोणता ऍनिमल आहे जो तू पाळला नाही? अरे रुचिराला कसा मुलगा पाहिजे? सध्या घरचे शोधून शोधून थकले आहेत, पण रुचाला काय मुलगा मिळत नाहीये. बिहाइंड द कॅमेरा मी खूप मस्तीखोर आहे. मी खूप चंचल आहे. म्हणजे माझ्या घरात म्हणजे आता माझ्या बहिणीचंच बघता, ती खूप शांत आणि मी पूर्ण अपोजिट. तर जसं आपण पूर्ण पॉडकास्ट बोलतोय पूजा मॅम पूजा मॅम, तर मला लास्टला एक प्रश्न विचारायचा, तुझा आणि पूजा मॅमचा बॉन्ड कसा आहे? ऍज अ बहिणी तुमचा बॉन्ड कसा? तर मग या पॉडकास्ट थ्रू जर मेसेज काय द्यायचा असेल पूजा मॅम, तर काय देशील? मी पूजा दीदीला काय मेसेज देऊ? तू माझ्यासाठी खूप करतेस, माझ्या बरोबर आहेस आणि मला खूप सपोर्ट करते आणि बिकॉज ऑफ पूजा दीदीमुळेच मी इतकी अॅनिमल लव्हर झाली आहे. आपण खूप बघतो की सध्या डोनेशन स्कॅम होतात. मी जे डोनेट करतायत त्यांच्या मनात पण एक सेकंड थॉट येतो की नक्की आपण डोनेशन करतोय ते नक्की प्रॉपर हँड्स मध्ये जातोय का नाही. सो वेलकम गाइस टू द फ्रेश एपिसोड ऑफ द शो बाय दर्शन. तर आज आपल्यासोबत आहे रुचिरा. तुम्ही तिला सगळ्यांना बघितलंच असेल आणि तुम्हाला माहित असेल किती कोण आहे, पण या पॉडकास्ट मध्ये आपण जाणून घेणार की जी तुम्ही बघता रील्स वरती सोशल मीडियावरती त्याच्या व्यतिरिक्त रुचिरा कशी आहे आणि तिचं आयुष्य कसं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वेलकम रुचिरा. थँक्यू सो मच. मला खूप छान वाटलं या स्टुडिओला येऊन आणि आय एम व्हेरी एक्सायटेड की आपण काय कशाबद्दल बोलणार आहे. येस, खूप लोकांना माहिती नाहीये मी काय करते काय नाही, बट मल्टिपल गोष्टी करते मी. काही लोकांना मी टीचर वाटते, तर काही लोकांना मी डॉक्टर वाटते प्राण्यांची, कारण मला भरपूर प्राण्यांसाठी डीएम येत असतात आणि मी लोकांची हेल्प करतच असते. कारण लोकांना माहितीये की आय एम डुईंग सो मेनी थिंग. म्हणजे मी प्रोडक्शन बघते एका साईडला मी रेस्क्यू करते, एका साईडला मी माझं म्हणजे आय वॉज अ कल्चर टीचर ऑल्सो. सो तेही सांभाळून करिअर सांभाळून मी सगळ्या गोष्टी करत आले आतापर्यंत. तर जसं तू पहिलं बोललीस की तू एक्साइटेड, त्यापेक्षा जास्त एक्साइटेड आम्ही, कारण की आमच्यासाठी हा खूप मोठा कोलॅबोरेशन आहे. म्हणजे तू अशी पहिली गेस्ट जी म्हणजे जे काय बोलतो आपलं जे फिल्म इंडस्ट्री मध्ये येते आमची सगळ्यात मोठी गेस्ट नाही. बट ह्या फिल्म रिलेटेड आहेत सगळ्या, बिकॉज माझी फॅमिलीचा ऑफकोर्स या फिल्म रिलेटेडच आहेत सगळ्या गोष्टी, तर त्याच्यामुळे मी पण जोडली गेली ह्या इंडस्ट्रीला. चालू असतं माझं काही ना काहीतरी काम. तर जसं तू बोललीस पहिल्यांदा की तू मल्टी टॅलेंटेड आहेस, मल्टिपल गोष्टी करतेस, पण आम्हाला ते माहिती होतं सोशल मीडियावर मी बघतो, चेक करतो, जे हँडल चेक करतो. इव्हन तू आता प्रमोशन पूजा मॅमचं जे प्रमोशन करते त्या पण खूप होतीस तू प्रमोशन मध्ये. तर मग आम्हाला जाणायला आवडेल की ऍक्च्युअल मध्ये रुचिरा कशी बिहाइंड द कॅमेरा? बिहाइंड द कॅमेरा मी खूप मस्तीखोर आहे. मी खूप चंचल आहे. म्हणजे माझ्या घरात म्हणजे आता माझ्या बहिणीचंच बघता, ती खूप शांत आणि मी पूर्ण अपोजिट. हे तुम्हाला काही दीदीच्याच इंटरव्ह्यूज मधून कळलं असेल. बट या मी खूप चंचल आहे आणि माझं कसं असतं माहितीये, की कोणीही कुठल्याही प्राण्याला असं वाईट करताना दिसलं तर तो माणूस संपला माझ्या हातातून. हा, सो मी तशी आहे. तर मी माझ्या फॅमिलीच्या मागे पण तशीच खमकीर उभी असते. जसं मी दीदीच्या प्रत्येक मूवीचं प्रमोशन तिची साथ देते. आजपर्यंत तिचे इतके चित्रपट आले आहेत. आय ऑलवेज म्हणजे मी तिच्या बरोबरच असते, कारण की हा सगळा प्रवास इझी नाहीये इंडस्ट्रीत करणं. पण तिने आज म्हणजे तिने जे अचीव्ह केलं ते खूप आहे. आणि तिला बनायचं होतं प्राण्यांची डॉक्टर, पण ती झाली एक ऍक्टर झाली. सेम माझंही तसंच आहे, मलाही प्राण्यांची डॉक्टर बनायचं होतं, पण मी इतकी मस्तीखोर असल्यामुळे मी अभ्यासात ढ होते आणि माझी बहीण भरपूर हुशार. खरंच ती अ तुकडी आणि मी प तुकडी असा. आणि माझे घरी असे कंप्लेंट्स यायचे की तुमची मुलगी क्रिकेट खेळत असते, हेच करते तेच करते. म्हणजे माझ्या आईला शाळेत बोलवून सुद्धा असं की आम्ही तुमच्या मुलीला नापास करणार आहे असं वगैरे काही शिक्षक बोललेत. तर मग त्याच्यामुळे असा रेकॉर्ड खराब असा एक आहे माझा आणि दीदीचा एकदम शांत वगैरे. पण दोघींना आम्हाला करिअर प्राण्यांची डॉक्टर व्हायचं होतं, पण ते शक्य नाही झालं. पण मला बनायचं होतं, पण ते मला बनता आलं नाही. पण आता ना ऑलमोस्ट लोकांना अर्ध्याधिक वाटतं की मी डॉक्टर आहे, कारण इतके लोक मला रेस्क्यूसाठी डीएम करतात. आणि मी ना ह्या 12 वर्षात ना खूप शिकले रे. म्हणजे रेस्क्यू कसं करायचं, त्यांना वॅक्सिन कसं द्यायचं. मी काही क्लिनिकमध्ये काम केलं, त्या क्लिनिकमध्ये तिथे मला शिकता आलं. म्हणतात आपण व्हॉलेंटिअर करू शकतो तसं.
तर तिथे मी ह्या सगळ्या गोष्टी शिकले की सलाईन कसं द्यायचं, त्यानंतर कुठला म्हणजे गॅस्ट्रो प्रॉब्लेम झाला प्राण्यांना किंवा कुठला आजार झाला याच्यावर कुठलं औषध आहे. तर इफ तुम्ही अॅनिमल लव्हर आहात ना, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत की तुम्हाला कुठलंही रेस्क्यू केलं की त्याच्यावर उपाय काय करायचा. आपण सरळ डॉक्टरकडे जातो, पण व्हाय नॉट आपण काही गोष्टी स्वतःहून शिकलो तर मी इतकं शिकले आणि आता मला असं वाटतं की हे सायन्स डॉक्टर कदाचित, पण नाही, मी खूप डॉक्टरांची हेल्प घेते जेव्हा जेव्हा मी रेस्क्यू करते. आणि मी खूप म्हणजे इतके डॉक्टर्स माझे फ्रेंड्स आहेत, त्यांच्यामुळे मी खूप साऱ्या वॅक्सिनेशन कॅम्प करते आणि लोक डोनेट पण करतात. त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक स्ट्रे आणि म्हणजे स्ट्रे डॉग्सना आणि कॅट्सना फ्री वॅक्सिनेशन देता येतं. आणि मला म्हणजे म्हणजे मी खुश आहे ह्या जे काय मी करते. सो येस, दिस इज मी. जसं तू मध्ये एक गोष्ट बोललीस की आपण जेव्हा अॅनिमल घेतो तर नुसतं अॅनिमल घेतला नाही पाहिजे, त्याच्यामध्ये बॅक एंडला म्हणजे आजारी पडलं काहीतरी झालं तर आपल्याला ते वॅक्सिनेशन काय आहे ते पण माहिती पाहिजे. कारण की बेसिकली कसं करतात लोक की आजकाल अॅनिमल घेतात, पेट्स घेतात जे पण फॉरेन ब्रीड, अशा पण स्ट्रे डॉग्सला तर सध्या कोण अडॉप्ट करत नाही. ही टुरिस्ट रियालिटी की त्यांना फक्त पर्शियन कॅट पाहिजे, बाहेरचे डॉग्स पाहिजे, लॅब्राडॉर पाहिजे, त्यांची डिमांड असते. पण त्यांना कसं होतं की जेव्हा ते आजारी पडतात, जेव्हा त्यांना काय होतं त्यांना माहित नसतं की आपण मेडिकेशन कशी करायची. ते हॉस्पिटलमध्ये जास्त हे करतात, अप्रोच करतात आणि तिकडे असं सांगतात की खर्च जास्त आहे त्यांचा, आणि त्यानंतर सोडून देतात. मग त्याच्यावर तू काय गाईड करशील ऑडियन्सला? मी हेच गाईड करेन. पहिली गोष्ट, ब्रीडचा डॉग अडॉप्ट करणं आणि पर्शियन कॅट वगैरे ह्यांचा मेंटेनन्स खूप असतो. आणि ते बाहेरच्या देशातून आले असल्यामुळे त्यांची त्यांची म्हणतात ना म्हणजे स्ट्रॉंग नसतात, ते थोडे वीकच असतात. जसं सायबेरियन हस्की इतका फेमस झालाय की बाबा मुंबईत बहुतेक जणांकडे आहे. आणि जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याकडे जातो, अशा जेव्हा क्लिनिकमध्ये येतात तेव्हा एक तर तुम्ही एसिड ठेवत नाहीत त्यांना. पर्शियन कॅट पाहिजे पण तुम्हाला माहिती नाही पर्शियन कॅटला कसं ठेवावं, तिला कुठलं फूड द्यावं, आणि लोक छान दिसायला वाटतात म्हणून घेतात. आणि तीच जे आपण म्हणतो ब्रीडचे डॉग्स अँड ब्रीडच्या कॅट्स, त्याच ना 5 वर्ष 6 वर्षात जगतात बघ, त्याच्यावर नाही जगत. मी इतके केस बघितले आहेत ना इतक्या लोकांचे की रुची आता असं असं झालंय, कारण तुम्ही त्यांना चुकीचं फूड खायला देताय. तुम्ही तुमच्या प्राण्याला तेवढा वेळच नाही देताय म्हणून तुम्ही ड्रायफ्रूट टाकता आणि तुम्ही जाता. ह्या लोकांना मला एक सांगायचं खूप आहे की तुम्ही इंडियन ब्रीड अडॉप्ट करा. खूप हेल्दी आणि आपल्या वातावरणामध्ये जन्म घेतलाय, सो त्यांना माहिती की कसं फाईट करायचं काय, आणि खूप कमी आजारी पडतात. मी जितके पण स्ट्रे डॉग स्ट्रे कॅट जितके पण अडॉप्शनला दिले त्यांच्या घरी आहेत, मस्त 12-13 वर्ष कधी 17 वर्ष असे डॉग जगले आहेत आणि छान त्यांचं लाईफ आहे. नाही कसला त्रास काय, फक्त त्यांना वर्षातून एकदा मी गाईड करते, हे इंजेक्शन द्यायचे आहेत, 9-in-1 आणि ट्रायकॅट सारखे इंजेक्शन तुम्हाला द्यायचेच आहेत. रेबीज वगैरे तर आपण देतो, पण हे वॅक्सिनेशन खूप इम्पॉर्टंट आहेत. सो ह्या गोष्टी लोकांना कळल्या पाहिजेत की आपल्याच वातावरणात असलेले प्राणी का अडॉप्ट करावे, कारण ते हेल्दी पण असतात. आणि सेम प्रेम तुम्ही त्यांना देणार आहात, ह्यांना दिलं तरी प्रॉपर ट्रेनिंग करून वगैरे तुम्ही छान राहू शकतात एक फॅमिली सारखे सगळे. सो मी लोकांना गाईड करते की प्लीज तुम्ही इंडियन ब्रीड जे आपले आहेत त्यांना अडॉप्ट करा, पर्शियन वगैरेकडे नका. माझ्याकडे स्वतः पर्शियन कॅट होती बेला, जी 5 वर्षात जगली. आणि एका म्हणजे डोंबिवलीला एक फॅमिली होती, त्यांनी 5 पिल्लं दिलेली आणि ते म्हणाले प्लीज घ्या, अडॉप्ट होत नाही. ते शेवटचं पिल्लू राहिलेलं, सो दीदीनी तिला घरी आणलं. आणि आता तुला सांगू, मी इतकी वर्ष प्राण्यांचं करते पण ना आपल्याला काही सिम्पटम्स ना प्राणी नाही दाखवत. आणि बेलाने तेच केलं, आम्हाला फसवलं. मला माहिती असून सुद्धा, मी ह्याच्यात असून सुद्धा मला कळलं नाही की तिला कॅन्सर झालेला आणि तो पसरत गेला आणि काही सिम्पटम्स तिने दाखवल्या नाहीत. ब्रीदिंग इश्यू सुरू झाला तेव्हा मला कळलं. आणि आता ऑलमोस्ट तुला सांगू का, धुळीमुळे या कन्स्ट्रक्शन जितके पण होतात त्याच्यामुळे ना बाहेरच्या प्राण्यांना पण तेवढाच त्रास होतोय जेवढं घरच्या प्राण्यांना होतोय. कंजेक्शनचा त्रास व्हायला लागलाय, ब्रीदिंग इश्यू, खूप फास्ट ब्रीदिंग करतात. ह्या सगळ्याकडे ना मी सगळ्यांना एवढं सांगते, लक्ष द्या की तेव्हा ना त्यांना नेब्युलायझर देणं गरजेचं असतं, त्यांना त्यांचा एक्सरे काढून चेक करणं गरजेचं असतं. कारण वातावरणामुळे ना खूप इश्यू चाललाय, ब्रीदिंग इश्यू खूप चाललाय की त्यांना ना त्यांच्या ब्रीदिंग मध्ये ना थोडेफार पोल्युशन्समुळे प्रॉब्लेम्स होतात. त्याच्यामुळे ह्या केस आता वाढल्या आहेत, ह्या कन्स्ट्रक्शन आणि झाड कापतायत एवढे, त्याच्यामुळे भरपूर वाढल्या आहेत. सो मी बेलाला थोडासा प्रॉब्लेम झालेला, सो आम्ही ऑब्झर्व केलं. नंतर आम्ही एक्सरे काढायला गेलो तर तेव्हा डायरेक्ट कळलं की इट्स अ 3rd स्टेज. आणि आम्ही
संपलेलो घरातले. आजही माझे घरातले त्या पेन मध्ये आहेत की बेलाला आम्ही वाचवू नाही शकलो, पण मी शेवटपर्यंत सगळं केलं माहितीये. पण आज मला ती माहिती होती की ऑक्सिजन कसा द्यायचा. मी सगळा सेटअप घरी आणलेला. मी ऑफकोर्स मला खूप डॉक्टरांनी हेल्प केली. मी सगळा घरी आणलेला. मी ऑक्सिजनवर ठेवायचे तिला. आता ह्या ऍज अ अॅनिमल लव्हर मी शिकले होते, मला माहिती होतं म्हणून मी ते केलं. काही लोकांना ते नाही कळत. जेव्हा आपल्या डॉगचं किंवा कॅटचं एज होतं ना, तेव्हा आपण एक्झॅक्टली त्यांची कशी काळजी घ्यावी, त्यांना काय फूड द्यावं, हे कुठेतरी मला लोकांना सांगायचंय की तुम्ही ऑब्झर्व करा. तुम्ही खायला घालता आणि तुम्ही कामाला जाता, परत येता, त्यांच्याबरोबर टाइम स्पेंड करता, अगेन तुम्ही खायला घालता, पण त्यांना तुम्ही ऑब्झर्व कधी करता? प्रत्येक प्राण्याला ऑब्झर्व करणं गरजेचं आहे की पाणी किती पितोय. आता तर फूडचं तू बघत असशील, इतके ब्रँड झाले आहेत, बापरे. आणि इतके फूडचे वेगवेगळ्या ब्रँड्समुळे ना, स्पेशली ड्राय फूड, लोक पेडिग्री म्हणा किंवा ड्रूस म्हणा किंवा असे ते घालतात जातात. फक्त ड्राय फूडवर तुमचा डॉग आणि कॅट असतात. मग ते पाणी किती पितं तेवढा बॅलन्स झाला पाहिजे ना. त्याच्यामुळे त्यांच्या किडनीवर प्रॉब्लेम होतो, इफेक्ट होतो, आणि त्याच्यामुळे डिहायड्रेट होते, प्लेटलेट्स वर खाली होतात, आणि मग हळूहळू त्यांना म्हणजे सगळे रिपोर्ट्स खराब व्हायला लागतात. हे 5 वर्षानंतर तुम्हाला जाणवतं, जे फक्त ड्रायफ्रूट खातात. सो मी लोकांना सजेस्ट करते की तुम्ही 3 टाइम जे आपलं पण मील असतं तसं वेट फूड द्या. तुम्ही चिकन भाताची सवय लावू शकता, कर्ड राईस देऊ शकता, फिश पण असं, म्हणजे मांजर असेल तर फिश राईस असं करून देऊ शकता. तर तुम्ही घरी बनवा, हे 3 टाइम मीलवर ठेवा, आणि ड्रायफ्रूट असतं ना, ते असं एक स्नॅक्स म्हणून द्या की ते प्यायल्याने पाण्याची पण तेवढं पाणी पितात. कॅट्स खूप कमी पाणी पितात रे. डॉग खूप पितात पाणी, कळतं आपल्याला, पण कॅट्स पाणी खूप कमी पितात. त्याच्यामुळे किडनी इश्यू पण खूप चाललंय आता या फूडमुळे. सो मला लोकांना एवढंच सांगायचंय, फूडचं जरा प्राण्यांना वेळ द्या. तुम्ही पण खाताय ना 3 टाइम, 3 मील त्यांना चांगलं दिलं पाहिजे तुम्ही, वेट फूड सारखं. तसं मला लोकांना सांगायचंय, बस तेवढी काळजी घ्या. आणि जर तुम्ही फूड देताय त्यांना तर चेक करा खाल्लंय का नाही. कारण की आपलं कसं होतं, आता सगळे आता बिझनेस असतात, नंतर काय काय जॉब्स असतात, मग ते कसं सकाळी ठरल्याप्रमाणे सकाळी 9 वाजता देणार आणि निघून जाणार, परत येणार तर चेक पण करणार नाही किती खाल्लंय किती नाही खाल्लंय. म्हणजे ऍक्च्युअली त्यांना माहितीच नाही की आपण घरी कॅट खातोय नाही खातोय, आपला जो डॉग आपण पाळलाय तो खातोय नाही खातोय. त्यांचं बस एक ड्युटी सारखं झालं की सकाळी द्यायचं, दुपारी द्यायचं, संध्याकाळी द्यायचं, लक्ष द्यायचं नाही. संध्याकाळी नुसतं बाहेरला दिवसातून एकदा राऊंड मारून द्यायचं, बस. त्यांच्यामध्ये ऍज अ एक ड्युटी झाल्यासारखं केलं करतात ते. म्हणजे तसं नाही, आपण त्यांना एका मुलासारखं जपलं पाहिजे. आपण कसं आपल्या मुलाला टाइम देतो, बाहेर फिरायला घेऊन जातो, तसं जपलं पाहिजे. मी तुला सांगू, मी आता म्हणते ना, मला 12 वर्ष मी शिकले प्रॉपर काय. सो मी डॉक्टर दीपाला थँक्स बोलते, कारण डॉक्टर दीपामुळे ना मला खूप होममेड थेरपी तिने मला शिकवल्या. बिकॉज तिने मला सांगितलं की रुचा देख, जेव्हा एज होतं ना डॉगचं किंवा कॅटचं, तेव्हा काही ना पोटली अशी असते, त्याचा मसाज द्यायचा असतो त्यांना, की त्या तिने एक पोटली सांगितलेली मला, त्याच्यामध्ये ओवा, खडा मीठ हे सगळं आपण तव्यावर गरम करून एका कॉटनच्या कपड्यात बांधायचं, त्यात थोडेसे लवंग पण टाकू शकता, आणि ते आपण ओव्हन मध्ये गरम करायचं. आणि त्यांचं जे बोन असतो ना, तिकडे मानेपासून ते कण्यापर्यंत पूर्ण असा शेक द्यायचा. हे जेव्हा तुमचं डॉग आणि कॅट एज होतं, त्यांचं एज झाल्यानंतर त्यांच्या प्रत्येक बोनला तुम्हाला शेक द्यायचा आहे. त्यांनी खूप फरक पडतो, भरपूर फरक पडतो. सो ह्या गोष्टी तिने मला आयुर्वेदिक खूप शिकवल्या. इव्हन तुमच्या कुठल्याही प्राण्याला, इव्हन गाय असो किंवा कुठल्याही प्राण्याची जखम झाली असेल, तर तुम्ही ना आपली चहा पावडर आणि हळद, तर चहा पावडर ना मिक्सरमध्ये पूर्ण ग्राइंड करायची, आणि ती हळदी बरोबर मिक्स करायची. हळदीचं प्रमाण जास्त आणि चहा पावडर एकदम बारीक, ते मिक्स करून तुम्ही डब्यात ठेवली आणि जखमेला लावली, 3 दिवसात ती जखम बरी होते. ह्या गोष्टी मी शिकले तिच्याकडनं. अजून भरपूर गोष्टी आहेत ज्या ती लोकांना सांगते, की ब्रीदिंग इश्यू कसा ओळखायचा, कॅट काय लपवते आहे, तुम्ही कसं कम्युनिकेट करायला पाहिजे, हे सगळं मी डॉक्टर दीपाकडनं शिकले. आणि तेच मी आज लोकांना सांगते की तुमच्या घरी जर पेट आहे तर तुम्ही ऑब्झर्व करा, त्याच्यावर उपाय तुम्ही घरी करा. आणि खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत, खूप गोष्टी प्राण्यांकडनं शिकण्यासारख्या आहेत, आणि त्याच्यामुळे आपलाच प्राणी हेल्दी राहणार आहे. तर ह्या शिका, कारण की ऍज फक्त अॅनिमल लव्हर म्हणतो आपण, पण करतो काय? सो इफ मी जर स्वतःला अॅनिमल लव्हर म्हणते, तर मग मी ऍज अ अॅनिमल लव्हर काय केलं, तर मी अभ्यास पण केला त्याचा, की जर मी कुठला प्राणी रेस्क्यू करते तर मला त्याची माहिती पाहिजे. मी त्याचं म्हणजे की त्याला आता हा प्रॉब्लेम झालाय, जसं एक कॉमन प्रॉब्लेम आहे जो पावसाळ्यात होतो,
खूप साऱ्या डॉग्सना कॅट्सना ना मॅगेटचे प्रॉब्लेम्स होतात की त्यांना बाईट केलेलं असतं किंवा कुठली जखम ना ती अशी खड्डा पडते आणि तो खड्डा वाढत जातो, मॅगेट्स तयार होतात. आता ह्या सिच्युएशनला भरपूर मी जितके पण आता एनजीओच्या पेजवर आहे ना, मी तुला सांगू इतके येतात. सो लोक म्हणतात की ह्या डॉक्टरकडे त्या, पण ती जखम ना तुला सांगू मी हार्डली 20 दिवसात बरी होणारी आहे. आता ते ऑफकोर्स साईजवर डिपेंड करतं. छोटं मॅगेट असेल तर ते आपण पण करू शकतो, मोठं असेल तर त्याला जास्त वेळ लागतो. पण त्याच्यासाठी काही औषधं आहेत, ती एकदा डॉक्टरना विचारली तर तुम्ही एकदा ज्ञान घ्यायला जा, एकदा तुम्हाला कळली तर तुम्हाला इन फ्युचर कुठल्याही प्राण्याची ही सिच्युएशन आली तर तुम्हाला माहिती पाहिजे. जसं डीमॅट स्प्रे येतो तो येलो कलरचा, तो इतका पॉवरफुल आहे, तो करू शकतो. एक पावडर येते. सो ते मी अशा वेळेस ना तुला सांगू, पहिलं मला असं एक मांजर मिळालेलं, ते आमचं पहिलं मांजर बीरा म्हणून होतं. तो पण आम्हाला असाच भेटला. तेव्हा माझं असंच झालेलं, इथे जा तिथे जा डॉक्टरकडे जा. पण मी त्याच्यावर म्हणजे मी तेव्हा 10वीला होते, मी त्यावर अभ्यास केला. म्हणजे आम्हाला आवड होतीच डॉक्टर व्हायची, पण आम्ही दोघी पण की हे काय झालंय, हे काय, ह्याच्यावर उपाय काय. गेले आता इतकी वर्ष आम्ही रेस्क्यू करतोय, तो प्रॉब्लेम आला ना आम्ही स्वतः बरं करतो. आम्ही डॉक्टरकडे घेऊन जातो, त्यात काही इंजेक्शन द्यावी लागतात. ते झालं की म्हणजे इन्फेक्शन पसरू नये म्हणून. पण त्यानंतरचे जे ड्रेसिंग असतं ते इम्पॉर्टंट असतं. ड्रेसिंग नेहमी करावं लागतं. ते ड्रेसिंग मी स्वतः करते. मी लोकांना सांगते हा स्प्रे घेऊन ठेवा. जर आपण आपल्या आजारी पडतो ते आपण एक किट करून ठेवतो, आपलं नॉर्मल पॅरासिटामॉल सगळ्या गोष्टी असतात. तर तुमच्याकडे जर प्राणी आहे तर तुम्ही त्याचंही किट करून ठेवा. जर तुमच्या घरी आहे त्याला एवढे सगळे प्रॉब्लेम नाही, पण बाहेरचा कोणी आला तर तुम्ही रेडी राहू शकता की आत्ता उपाय काय करायचा. आपण या देशात राहतो जिकडे आपल्याला प्राण्यांसाठी स्वतःसाठी पण फॅसिलिटीज भरपूर कमी आहेत अजूनही. आपण सगळेच फाईट करतोय की अजून पण बघ ना तू, प्राण्यांना इतक्या फॅसिलिटीज आहेत का की कोणी आपण रेस्क्यू केलं तर त्याला लगेच अरे आमच्याकडे आणा, आम्ही बरं करून देतो, असं कुठलं हॉस्पिटल वेलकम करतं? मला आजपर्यंत केलं नाहीये. मला खूप एक्सपिरियन्स आहे या बाबतीत. सो काही गोष्टी जर तुम्ही अॅनिमल लव्हर आहात तर तुम्ही शिका. जसं मी शिकले ह्या गोष्टीला, कसं आपण मॅगेट झाले की त्याच्यावर उपाय काय करायचा. म्हणजे जसं तू बोललीस का की आता इंडियामध्ये आपला म्हणजे एवढा मोठा देश आहे, त्याच्यामध्ये अॅनिमल्सला एवढं फॅसिलिटी भेटत नाही. तर असं कुठे आहे का म्हणजे की गव्हर्नमेंट त्याकडे लक्ष देत नाही? मी खरं सांगू तुला, इतके मोठमोठे हॉस्पिटल ओळखीचे आहेत माझ्या, आणि मोठमोठ्या हस्तींचे हॉस्पिटल, त्यांचं नाव खूप आहे. त्यांच्या सुद्धा हॉस्पिटलमध्ये त्यांच्या मागून काही गोष्टी होतात पण त्या लोकांसमोर नाही आहेत. मला पर्सनली भरपूर एक्सपिरियन्स आहेत. म्हणजे आपण समजा आता एक रेस्क्यू घेऊन गेलो तर तिथे तो आता मरायला आलाय, पण मला माहितीये की ह्याला आता ऑक्सिजनची गरज आहे वगैरे, तर मी तिकडे घेऊन गेले की नाही आधी तुम्हाला 10K डोनेशन करावं लागेल, त्याशिवाय आम्ही घेणार नाही. आता विचार कर ना, एक सामान्य माणूस त्याचा पगार असतो 15,000 वगैरे, तो कसं 10K डोनेशन भरणार? तो कसं चल 5,000 पण देणार? तो बिचारा हेल्प करून आलाय आणि तो प्राणी मरायला आलाय. म्हणजे काही हॉस्पिटल्स बघितले वर्स्ट केसेस घेतात, पण वर्स्ट केस दिसते तरी तुम्ही घेत नाही त्यांच्या की तुम्हाला पैसे भरावी. हे सगळं चालतंय. मग मला असं वाटतं की आपले गव्हर्नमेंटनी जे फ्री एनजीओज आहेत म्हणतात किंवा फ्री हॉस्पिटल्स आहेत, ते फ्री फॅसिलिटीज कुठे आहेत? मला तरी प्रोव्हाइड नाही केलं तेवढं. प्रोव्हाइड नाही केलं. म्हणजे मला तरी नाही वाटत की मला आजही कॉल येतात, पण काहींची परिस्थिती नसते. पण तिकडे मी माझ्या पॉकेटमधले देते. आज मी जे कमवते मला अर्ध प्राण्यांसाठी ठेवते की मी इथे, कारण मला इतके डीएम येतात ना, मी नाही म्हणू शकत नाही रे. म्हणजे आज देवाच्या कृपेने मी चांगली कमवते, बट मी माझ्या पॉकेटमधून करते, कारण की मी बघते की कुठलंच एनजीओ नाही हेल्प करत आहे, नाही कुठलं हॉस्पिटल हेल्प करते. मग त्या प्राण्याच्या ऑपरेशनला 12,000 खर्च आहे आणि त्या म्हणजे त्यांच्याकडे ती परिस्थितीच नाही, म्हणजे करूच शकत नाही, पण मांजर मरणार आहे. मग अशा वेळेला मग मी पुढे येते. बरं मी एकदा करते, हे दोनदा म्हणजे खूप एक्सपिरियन्स आहेत, पण सतत आपण सगळीकडे नाही ना उभं राहू शकत. सगळीकडे अशी आपल्यासारखी माणसं असतील अजून तर एक म्हणतात ना की अजून 10 हेल्प होईल, पण सगळीकडे आपण कुठेतरी आपण कमी पडणार ना, कुठेतरी पडणार मी. तो अशा वेळेस मला असं वाटतं गव्हर्नमेंटनी थोडी हेल्प केली असती, आपल्या त्या फॅसिलिटीज असत्या तर प्राण्यांना भरपूर हेल्प झाली असती. त्या खूप कमी आहेत. गव्हर्नमेंट असं काय एनजीओ रन केले पाहिजे, त्यांनी असे स्कीम टाकले पाहिजे मेन म्हणजे. आता कारण की आता जसे की आता लाडकी बहीण योजना, त्यामुळे किती इम्पॅक्ट पडलाय. तसं त्यांनी अॅनिमल साठी जर काय केलं, एक स्कीम्स टाकले, एनजीओ ओपन केले, गव्हर्नमेंट हॉस्पिटल दिलं जिथे ह्या गोष्टी होत नाही. करेक्ट.
तसं काहीतरी एक म्हणजे स्टेप घेतलं त्यांनी तर ते मला वाटतं खूप काय बोलतात, फायदेशीर होईल अॅनिमलसाठी. आता बघ ना, बेसिक जे दिल्लीला सुरू होतं बघ, त्याच्यामुळे प्राण्यांना तिकडनं शेल्टरमध्ये न्या, कुठे शेल्टर नाही माहिती, इतके प्राणी दिल्लीतले राहणार पुरे. तुला माहितीये बहुतेक शेल्टरमध्ये प्राणी ना खूप वाईट परिस्थितीत मेले, कारण शेल्टरमध्ये नेऊन ठेवतायत पण त्यांचं खाणं, त्यांचं वॅक्सिनेशन, त्यांचं तिथे डॉक्टर्स आहेत का हे काहीच नव्हतं. सो भरपूर प्रमाणात गेले आहेत. म्हणजे असे भरपूर किस्से आहेत जे आता बोलली तर दुसऱ्या दिवशी माझ्याच घरी येतात. पण नाही, मी घाबरत नाही कुठल्या गोष्टीला. मी बिनधास्तपणे बोलते की येस, गव्हर्नमेंटकडनं फॅसिलिटीज खूप कमी आहेत आणि त्या म्हणजे वाढल्या पाहिजेत. त्याच्यामुळे भरपूर सोसायटीमध्ये ना वाद होतात प्राण्यांवरून. म्हणजे मी हा सोसायटी मधला वाद तर एक वेगळा टॉपिक होईल. खरं सांगते तर तुला, प्रत्येक सोसायटीत प्रॉब्लेम आहे की आमच्या इथे जिन्यात येऊन ह्यानी असं केलं पण तुम्ही त्यांना खायला घातलं. म्हणजे शेजारी असतात पण हे शेजारी बिचारे खायला घालतात, मग त्यांनी तिथे घाण केली तर त्यांना ब्लेम केलं जातं. पण आयडियली ते त्यांना खायला घालतात, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी नाही की बाबा त्यांनी येऊन केलं. थोडी सांगतायत की इथे येऊन तो प्राणी येतोय, तो करतोय, पण तुम्ही ऍज अ सोसायटी म्हणून एक काय करताय. म्हणजे आज तुला मी सांगू, एक किस्सा सांगते. अंधेरीला एक सोसायटी आहे, तिथे ऑलमोस्ट 40 मांजरी आहेत. आता सध्या त्यांचे मला खूप फोन येत आहेत की काय करायचं ह्या सिच्युएशनला वगैरे. म्हणजे आता गव्हर्नमेंट काय करतंय, फ्री वॅक्सिनेशन प्रोव्हाइड करतं. गव्हर्नमेंट काय करतंय, तुम्हाला काय ऑपरेशन करून देते, पण कुठे काय पत्ता कोणालाच काही माहिती नाही. ओके, मग आता 40 मांजरींना गव्हर्नमेंट येणार आहे का तुमच्याकडे, काय मिळतोय का कॉन्टॅक्ट, कोणालाच नाही मिळत आहे. म्हणून मॅम आम्हाला माहिती नाही कोणाला कॉन्टॅक्ट करायचा. मी मग अशा वेळेस कोणी नाही येणार ना, तर तुम्ही सोसायटीमध्ये आहेत ना, गेले किती वर्ष जुनी सोसायटी आहे ती, तर तुमच्याकडे एवढ्या आहेत, 8 चे 10 झाले, 10 चे आता 40चा आकडा झाला. मग तुम्ही हा आकडा थांबवण्यासाठी सोसायटीवाले जसं दरवर्षी गणपतीला तुम्ही वर्गणी काढता, जसं तुम्ही एकदाच वर्गणी काढा. 500 जरी काढले नाही, एवढी मोठी सोसायटी आहे ती, तरी सगळ्यांचं होऊन जाईल. खरंच काही एनजीओ आहेत, काही हॉस्पिटल आहेत, तिथे कमी पैशात ऑपरेशन होतं. मग असे आम्ही तुम्हाला सांगू शकतो की इथे जाऊन ह्या प्राइस मध्ये होईल, तर तुम्ही तेवढं जाऊन सोसायटीवाल्यांनी केलं पाहिजे. कारण आता जर आपल्याला गव्हर्नमेंट साथ नाही देत तर ह्याच्यावर आपण ऑप्शन काढला पाहिजे. का आपण भांडत बसायचं. मला ह्या सोसायटीवाल्यांना एवढंच सांगायचं की तुम्ही ऑप्शन काढा. परत तुम्ही त्या 40 ते 50 होईपर्यंत वाट नका बघू, कारण आता ते आहेत, आपल्याबरोबर जगतायत, त्यांचंही हे आयुष्य आहे, त्यांचाही म्हणजे ह्या जन्मभूमीवर हक्क आहे. तर त्यांना पण आपण तेवढं देऊया ना. त्यांना बोलता येत नाही, पण त्यांच्यामुळे तुम्ही किती प्रोटेक्ट होता हे तुम्हाला माहिती आहे. आज तुमची सोसायटी पण नकळत होत असतं, एक ब्लेसिंग असते. सो मला वाटतं की प्रत्येकाने भांडण्यापेक्षा या सोसायटीचे जे काय वाद आहेत ह्याच्यावर उपाय काढला पाहिजे. मी तुला खरं सांगते, मी ज्या सोसायटीत राहते ना, त्या सोसायटीत सगळी माणसं अॅनिमल लवर आहेत. 2-3 फ्लॅट मधून मला आलेले की यहाँ पे एनिमल्स नहीं चाहिए, डॉग को अंदर नहीं आने के लिए देना है, हे मी ऐकलं. सो मी जाऊन डायरेक्ट त्या सेक्रेटरीशी बोलले की मी रुचिरा सावंत माझं नाव, हवं तर तुम्ही नोट करून घ्या, मी डॉक्टरला घेऊन इथे येऊन ह्या एरियातले मी आकड्यासकट तुम्हाला सांगणार आहे ह्यांचं वॅक्सिनेशन झालंय. दरवर्षी मी वॅक्सिनेशन करते. गव्हर्नमेंट येऊन वॅक्सिनेशन करो ना करो, आय डोंट केअर, मी करते. तुमच्या इथे राहते मी, तर माझ्या एरियातले लोक पण सेफ झाले, माझी फॅमिली ऑल्सो सेफ, मी सेफ, माझे प्राणी सेफ, तेही हेल्दी, त्यांना रोजचं फूड पण देते मी, आणि अजून बाकीच्या कम्युनिटी पण आहेत ज्या येऊन खायला घालतात. सो त्यांची लहान बाळं पण सेफ, सगळे सेफ. जर मी भरते, हे माझं करते मी, तर ह्याच्यावर फॉलोअप मी घेते. तर तुम्ही माझ्यावर ट्रस्ट ठेवा. सो त्या दिवसापासून माझ्या कंपाऊंडच्या खाली डॉग्स फिरतात, कॅट्स फिरतात, कारण की मी श्युरिटी दिली, मी प्रूफ पण दिले. हे कुठेतरी गव्हर्नमेंटनी दिलं प्रूफ लोकांना, तर लोकांनाही जे प्राण्यांना मारतायत, जे हकलवतायत सगळीकडनं, थोडी श्युरिटी बसेल आणि तेही प्राण्यांवर प्रेम करतील. सो कुठेतरी येऊन सर्कलमध्ये एकच होतं की गव्हर्नमेंटनी सपोर्ट हे केला पाहिजे. जर आम्हाला तुम्ही फॅसिलिटीज देताय इतक्या चांगल्या चांगल्या, ठीक आहे, पण प्राण्यांना पण द्या ना, कारण की आम्हाला त्यांच्याबरोबर राहायचंय. जसं नेचर देवानी घडवलंय त्या नेचरला जपूया ना आपण. आणि त्यांच्या नेचरवर त्यांचा पण हक्क आहे, त्यांचा पण हक्क आहे, नुसता माणसांचाच नाही. कारण की गव्हर्नमेंटचा सध्या फोकस आहे की माणसांचं टेकलं पाहिजे. आता जे हॉस्पिटल बांधतायत ते पण माणसांसाठी, पण मी असं कधी ऐकत नाही की गव्हर्नमेंटने अॅनिमलसाठी काय केलं, एक फ्री हॉस्पिटल केले. आणि त्यांचा म्हणजे कसं आहे की माणसांचा जे हॉस्पिटल असतो त्याचा खर्च जास्त असतो, पण अॅनिमलसाठी एवढा पण नाही.
अॅनिमल तुम्ही एक डॉक्टर हायर करून ठेवू शकता तिकडे. एक म्हणजे प्रायव्हेट सोबत तुम्ही काय कोलॅबरेशन करू शकता किंवा टायअप करू शकता प्रायव्हेट हॉस्पिटल सोबत, तिकडे काही फंड्स देऊ शकता तुम्ही. एक्झॅक्टली. जसं तू मध्ये पण एक गोष्ट बोललीस की आता जे 40 कॅट्स होते त्यांना माहित नव्हतं की पुढे करायचं काय. तर असं होतं की म्हणजे गव्हर्नमेंट एक अवेअरनेसच प्रोव्हाइड करत नाही की समजा आता कॅटला तुमच्या पेटला काय झालं तर त्याला कशी ट्रीटमेंट केली पाहिजे, त्याला कुठे नेले पाहिजे, आपले हॉस्पिटल्स कुठे. मग ते मेन म्हणजे तिथेच गव्हर्नमेंट चुकतं की अवेअरनेस करत नाही. एकदा जर लोक अवेअर झाली, आता जसं तू पण बोललीस की म्हणजे आपण घरच्या रेमेडीज पण करू शकतो इन हाऊस, की लागल्यावर कोणत्या औषध द्यायची, घरचे उपाय पण आहेत, तर जर गव्हर्नमेंटने ऍड रन्स केले किंवा एक एनजीओला असं म्हणजे काय होतं एक मोर्चा टाईप काढला, सेमिनार्स ठेवले. मी तुला एक सिंपल सांगू ह्याच्यावर, एक सिंपल म्हणजे तुला पटतंय का सांग मला. एक छान आयडिया जे दिल्लीमध्ये झालं, त्याच्यामुळे इतक्या प्राण्यांना हे केलं. आता भरपूर अॅनिमल लव्हर्स आहेत. ओके, आता मी डॉक्टर नाहीये पण मी शिकले ना अॅनिमल साठी. मला वॅक्सिनेशन काय द्यायचं, कुठलं इंजेक्शन चांगलं असतं, जसं 9-in-1 ट्रायकॅट हे द्यायचे असतात. मला याची आवड आहे. तर अशा फॅसिलिटीज काढल्या पाहिजेत की डॉक्टर्स आता कमी पडतायत. ओके, मग व्हॉलेंटियर्स तयार करा. जे अॅनिमल आहेत त्यांनी पुढे त्यांना सर्टिफिकेट दिलं जाईल, त्यांनी येऊन इथे कॅम्प अटेंड करायची, फ्री कॅम्प ठेवा. मी सांगू सगळे अॅनिमल लव्हर येतील, कोणी पैसेही मागणार नाहीत. आज मी इतके कॅम्प करते ना, मी कुठल्याच कॅम्प मधून आम्हाला काही पैसे मिळत नाही. इतके डॉक्टर्स वॅक्सिनेशन द्यायला येतात, तिथे मी त्यांच्या बरोबरच असते, वॅक्सिन भरते वगैरे, मी देते सुद्धा. तुला सांगू सगळे फ्री करतात कारण ते प्युअर अॅनिमल लव्हर आहेत. मग गव्हर्नमेंटनी अशा अॅनिमल लव्हरसाठी की तुम्ही या, तुम्ही शेल्टर बनवताय, तुम्ही त्या शेल्टरमध्ये ठेवताय, ठेवा. मग तिकडे अशी माणसं कामाला ठेवा ज्यांना त्यांनाही कमवता येईल आणि प्राण्यांची पण काळजी घेतली जाईल. म्हणजे विचार कर ना तू, किती लोक जॉब करून सुद्धा हे करतील सॅटर्डे संडे, किंवा काही लोक घरीच बसून असतात. तर हल्ली तर लोकांना जॉब सुद्धा नाहीये. मग ही एक ऑपॉर्च्युनिटी मिळेल. मग काय होईल, रेबीजचं प्रमाण पण कमी होईल. सगळीकडे शिक्षण पण, म्हणजे किती झालं तरी एक शिक्षण घेता येईल की एक साध्या अॅनिमल लव्हर मुलगा आहे त्याला कळेल सुद्धा की अरे हे वॅक्सिन द्यायचं असतं, अरे ह्याच्यावर हा उपाय करायचा असतो. सो मला वाटतं की त्या शेल्टरमध्ये सुद्धा खूप हेल्प होईल आणि खरंच खूप अॅनिमल लव्हर आहेत जे फ्री काम करतील. फक्त गव्हर्नमेंटनी थोडेसे फॅसिलिटीज वाढवायला पाहिजेत. आमच्याकडे खूप सारे ऑप्शन घेऊन आले पाहिजेत की तुम्ही इथे येऊन कॅम्प करू शकता का, किंवा तुम्ही इथे येऊन वॅक्सिन देऊ शकता का. आता मला भरपूर एनजीओ मधून फोन येतात की लोकांना आता माहिती आहे की मी भरपूर प्राणी अडॉप्ट करते, तर मला फोन येतात असे. पण त्यानंतर कोणी मला विचारत नाही. एकदा मी रेस्क्यू करून गेले तर नाही गव्हर्नमेंट विचारणार आहे. आणि गव्हर्नमेंटच्या इकडनं मला येतात की असं असं आहे, तुम्ही जाल का. तर मग मी जाते, मी रेस्क्यू. त्याच्यानंतर काय, त्यानंतर तुम्ही मला त्या पक्षाचं किंवा त्या ज्या पक्षाला मी रेस्क्यू केलं काय, तर तुम्ही सर्टिफाईड देताय मला की रुची हे मी रेस्क्यू करते, मी बरं करते आणि त्या पक्षाला सोडते. मी असे भरपूर, जसं समुद्र चक्रीवादळ आलेलं व मध्ये, मी विलेपार्लेला राहत होते तेव्हा माझ्याकडे 17 पक्षी आलेले घरी. 17 पक्षी. म्हणजे इथे पूजा दिदी एकाला ऑक्सिजनवर ठेवते, इथे मी वॅक्सिनेशन देते, इथे मी वॅक्सिन बोलते, इथे मी औषध लावते, इथे पूजा दिदी ऑक्सिजनवर ठेवते, आणि इथे 2 पिल्लं मरतायत, आणि इकडे आम्ही त्यांना असं बल्बमध्ये सगळं UV लाईट मध्ये ठेवलं होतं. असे 17 पक्षी होते माझ्या घरात आणि कळत नव्हतं. तेव्हा त्या चक्रीवादळामुळे आम्ही डॉक्टरांची फक्त ऑनलाईन करत होतो की कसं वाचवायचं काय. एवढे पक्षी होते ना माझ्याकडे. आम्ही त्या सगळ्यांना प्रॉपर ट्रेन केलं, मग त्यांना उडायला शिकवलं आणि मग आम्ही सोडून दिलं. काही नाही झालं. त्यातला एक पक्षी असा होता, त्याचा पंखच नव्हता, असा पूर्ण पत्रा लागून तो कापला गेला होता. परत तो पक्षी माझ्याकडेच होता. परत त्या पक्षाला ठेवायचं, मग परत आम्ही सबमिट नाही करू शकत ना, ते घेत नाहीत. परत दिलं तर तुम्ही मारून टाकणार, कारण त्याला एक पंख नाहीये. मग आता रिटर्न पण नाही करू शकत. तुम्ही काय श्युरिटी देताय की तुम्ही त्याला जगवणार जसं आम्ही जगवतोय. मग अशा वेळेस मला असं वाटतं या अशा लोकांना ना गव्हर्नमेंटनी प्रॉपर सर्टिफिकेट पण दिलं पाहिजे, लायसन दिलं पाहिजे, तर अजून लोक हेल्पला पुढे येतील. जसं आज मला जर सपोर्ट मिळाला, मला जर असे काही लायसन्स मिळाले की रुची तू रेस्क्यू करून अशा ह्यांना तू सबमिट सुद्धा करू शकतेस और तू सांभाळू सुद्धा शकतेस, किंवा असे काही व्हॉलेंटियर्सना देऊ शकतेस की ह्या घरात तुम्ही एक सर्टिफिकेटनी देऊ शकतो की हा प्राण्याला पंख नाहीये, हा प्राणी उडूच शकणार नाही, तर ह्याला ही फॅमिली सांभाळ. असे भरपूर लोक आहेत जे अडॉप्ट करायला बघतात, जे हेल्प करायला बघतात, पण ते ठेवायला घाबरतात. कारण की आपण इलिगल आहे, कारण की इतकं पोपटांचं पण आता बघतोय, पकडून सेल केलं जातं वगैरे. तर त्याच्यामुळे मला वाटतं हे कुठेतरी केलं पाहिजे. जसं डॉक्टर दीपानी मला 4 वर्षापूर्वी एक पॅरेट दिला होता. मी स्क्विरलला घेऊन गेलेली, एक छोटंसं पिल्लू मिळालं, मी घेऊन गेलेली. तेव्हा ती म्हणली की रुचा
पॅरलाइज आहे. त्याचे पूर्ण पाय असे वाकडे होते. त्याला उडता येत नव्हतं. पिल्लू होतं. दादरला एका टॅक्सीवाल्याला सापडलं आणि करंट बसला होता त्याला, म्हणजे ते आता जाईलच. तर ती ॲक्युपंक्चर देत बसलेली आणि ते मी बघ, कारण मला ते शिकायची आवड, मी बघते. रुचा ये लाईफ में फ्लाई नहीं करेगा, पैरालाइज है, और ये खड़ा भी होगा ना तो भी गिर जाएगा. मतलब त्याच्या पायात ताकदच नाहीये. तर क्या करेगी, इसको सबमिट किया तो क्या होगा इसका पता नाही. म्हणजे पुढे जाऊन त्याच्यावर खरंच जे काय गव्हर्नमेंटनी आपल्याला फॅसिलिटी त्यांच्यावर सबमिट केलं तर काय करणार माहिती नाही. तर तू संभाळेगी क्या. तर मी डॉक्टर दीपाकडनं आणलं आणि आता 4 वर्ष होऊन गेली आहेत. तू बिलीव्ह नाही करणार, मी ना त्याला पिंजऱ्यात कधीच नाही ठेवलंय. त्याला सवयच नाही. मी अशी एक बाल्कनी केली आहे. तो प्रॉपर चालतो वगैरे व्यवस्थित, मस्त. एकही पंख असा कुठे कट नाही. जे काय मिथ आहे की पक्षी पाळताय तर तुम्ही त्यांचे पंख कट करायचे, तो व्यवस्थित उडतो, त्या जागेवर बसतो. फक्त त्याचा पायाला ना रोज मला मसाज करावा लागतो आणि एक त्या थेरपी तिने ज्या शिकवल्या त्या द्याव्या लागतात. बिकॉज पायात ताकद नाही. पॅरलाइज असे दोन्ही उलटे होते. आता ते सरळ झालेत, पण तो व्यवस्थित बसतो. फक्त त्याला बॅलन्स असा तुटतो. म्हणजे तो पक्षी झाडावर रात्रभर असा होल्ड करून बसून जातो, तो नाही बसू शकत, तो पडतो. मग त्याला मी तसं घरट्यात ठेवते की त्याचा बॅलन्स होतो. सो शेपटी अशी राहते आणि तो असा असतो. तो शेपटीमुळे तो पडू शकत नाही, तो असा बॅलन्स राहून राहतो. तो गेले आता 4 वर्ष आहे आणि त्याचं नाव कोको आहे. आणि तू बघशील, मी तुला सगळे फोटो शेअर करीन, तुम्ही पण ते बघा. इतका हँडसम दिसतो तो, पण तो मला जाम छळतो. आता एवढा मस्तीखोर झालाय, म्हणजे तुला सांगू, त्याचं माझ्याशिवाय पान हलत नाही. आणि तो खूप पॉझिटिव्ह आहे माझ्या बाबतीत. त्याला मी पाहिजे. सो मी इतकं काम करून घरी आले की मी त्याला पाहिजे, तू ये समोर आणि खायला घाल मला, असं खातो आईच्या हातात वगैरे. मी खूप आता बाहेर असते वगैरे, पण तो म्हणजे तो माझ्याशिवाय राहत नाही. इतकी अटॅचमेंट. तो मलाच मसाज करायला देतो वगैरे. पण आता बघ ना, तो पॅरलाइज पक्षी होता, तेही मी शिकले. माझ्याकडे कुठलीही केस आली तर माझ्याकडे किट रेडी आहे. असं अॅनिमल लव्हर बना तुम्ही, की जर मी तर न होते या सगळ्या बाबतीत, खरं सांगते मी. पण मी शिकले, कारण मी अशी अॅनिमल लव्हर. तुम्ही असे बना की नका वेट करू कोण आपल्याला हेल्पला येईल, की गव्हर्नमेंट येईल, की आपल्याला इथे फॅसिलिटीज आहे. नका वेट करू. तुम्ही शिका, तुम्ही बघा, हेल्प करा. आणि कोण तुम्हाला हेल्प करायला येते, आमच्यासारख्यांना तुम्ही डीएम करा. आणि ऑफकोर्स लोक करतात मला. तर असं मला वाटतं. फक्त अजूनही पॅरेटची खूप वाईट पद्धतीने सेल करतात. काही ठिकाणी आपल्याला वाटतं बॅन केलंय, पण नाही. अजूनही खूप ठिकाणी पॅरेट्स विकले जात आहेत. म्हणजे सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे. जसं तू बोललीस की स्टार्टिंगला तुला काय नॉलेज नव्हतं या गोष्टीमध्ये, पण शिकलीस त्या गोष्टी. काहीच नव्हतं. तसं प्रत्येकाने शिकलं पाहिजे की म्हणजे कोणत्याला काय रेमेडीज आहेत, कसं आपण हे केलं पाहिजे, बरं करता येईल, ते शिकलं, स्वतः शिकलं पाहिजे. वॅक्सिनेशनचं नाव पण मला माहिती आहे. जेव्हा माझ्याकडे पहिलं कॅट होतं, मला कुठलं वॅक्सिन द्यायचं, आज मी लोकांना ओरडून सांगते, 9-in-1 आणि ट्रायकॅट हे 2 इंजेक्शन प्लीज वर्षातून द्याच. मांजरींना ट्रायकॅट आणि कुत्र्यांना तुम्ही 9-in-1 हे द्यायलाच पाहिजे. रेबीज, लोकांना वाटतं रेबीज इंजेक्शन दिलं झालं. रेबीज तुम्हाला कुठेही स्वस्तात मिळेल, पण हे 2 महत्वाचे वॅक्सिनेशन जे मी आता ओरडून सांगते, त्याच्यावर मी नॉलेज घेतलं, त्यानंतर कळलं मला. ते वर्षातून एकदा द्यायचं आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांच्या म्हणजे तुला माहितीये, इव्हन आता पॅल्नोकोपिनिया सारखे आजार खूप वाढले आहेत. सो ट्रायकॅट इंजेक्शन खूप हेल्प करतं. कळत नाही की मांजराला काय होतं, आणि सर्दी होते वाटतं, कंजक्शन प्रॉब्लेम, खूप शिंकतात मांजरी. सो ते पॅल्नोकोपिनियाचे साईन असतात. सो ह्यासाठी हे वॅक्सिनेशन जर दरवर्षी दिलंय तर तुमची कॅट सेफ आहे. असं आहे. आणि जसं मध्ये एक गोष्ट बोललीस की आपण एक किट कॅरी केलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक जे अॅनिमल लव्हर आहे त्यांनी, इव्हन तो नॉर्मल पर्सन किट कॅरी केलं पाहिजे. फर्स्ट जसं आपण माणसासाठी करतो तसं आपण घरी एक प्राण्यांसाठी ठेवलं. तर मी अशा पण खूप गोष्टी ऐकल्यात की तुझ्या बॅग मध्ये आणि पूजा मॅमच्या बॅग मध्ये, इव्हन तो कार मध्ये पण माणसांची गोष्टी कमी होतो, मेकअपचे सामान कमी, पण कॅट फूड, त्यांचे वॅक्सिन्स, डॉग फूड ते जास्त असतं. मी तुला खरं सांगू, लोकांना माहिती नाहीये, दीदी रेड कार्पेटवर जाते ना, ते अशा ऍक्टर्स कडे छोट्या बॅग असतात, तिची एक लिपस्टिक असते आणि कॅट फूडचं पॅकेट असतं. माझ्या बॅग मध्ये पण तुला मी आता दाखवते, एक सेकंड. हे बघ, ते माझी बॅग आहे. मी ब्रँड नाही दाखवत उगाच. सो असतच. तर दीदी पण अशी ते छोट्याशा बॅग मध्ये असतं. कारण की तुला खरं सांगू, आम्हाला इतके म्हणतात ना, आपण अॅनिमल लव्हर असतो आणि आपल्याला ना कळतं प्राण्यांना की हा अॅनिमल लव्हर आहे, इथे जाऊन कुठेतरी हेल्प होईल, आणि देव आम्हाला तशाच ठिकाणी पाठवतो. तर तिथे आम्ही लगेच खायला घालतो आणि मग आमचा पुढचा प्रवास. सो आम्ही नेहमी कॅरी करतो. आणि जर कधी आमच्या बॅगेत आम्ही कधी विसरलोय तर आम्हाला जे गिल्ट येतं आणि तो
प्राणी दिसला मग आम्ही बाहेर जाऊन विकत घेऊन देतो. तर इफ तुम्ही अॅनिमल लव्हर आहात तर तुम्ही हे जर कॅरी केलं तर तुम्हाला किती प्राणी दिसतील तुम्ही पटकन खायला घालून जाऊ शकता आणि ती पुन्हाही तुमच्या कधी कामाला येईल यू नेव्हर नो. कारण ते जे मांजर आहे ना तुम्हाला थँक्यू बोलतं आणि ते ब्लेसिंग्स मिळतात ना त्या यू नेव्हर नो यार कधी कामाला येतील वगैरे आणि इतकं सुंदर ब्लेसिंग्स असतात त्या. तर आम्ही नेहमी कॅरी करतो. म्हणजे खरं सांगू कधी दीदीला रेड कार्पेटवर तिने जर चुकून ओपन केलं तर पहिलं कॅट फूड आणि सो येस आम्ही आमच्या बॅगेत पूजा दीदीच्या कारमध्ये कॅट फूड डॉग फूड असतात. मी अजून एक किस्सा सांगते तुला. सालबर्डी चित्रपट जो आताच सगळीकडे म्हणजे सगळीकडे रिलीज झालाय लोकांचा प्रतिसाद पण खूप चांगला आहे टचवूड. बट तिकडे ना दीदीचं शनी शिंगणापूरला शूट होतं आणि तिथे जिथे दीदी राहत होती त्या हॉटेलच्या खाली भरपूर कुत्रे होते आणि त्यांना खायला नाही मिळायचं. परत ते रेस्टॉरंट होतं बाजूला ते पण त्यांना खायला नाही द्यायचे. मग दीदीने त्यांना रिक्वेस्ट केली. आता सेलिब्रिटीची रिक्वेस्ट मग त्यांनी सांगितलं की तुम्ही चपाती वगैरे तरी घाला ना तुम्ही हे फूड टाकून देण्यापेक्षा त्यांना खायला घाला. तर ते इतके खुश झाले की अरे एकतर मोठी सेलिब्रिटी आली आणि त्या म्हणतात. तर दीदीने त्यांना रिक्वेस्ट केली. त्या दिवसापासून त्या डॉग्सना त्या हॉटेलवाले सांभाळतायत. त्यांना आता तुला सांगू जितके पण त्यांच्याकडे कस्टमर्स येत आहेत लिटरली ते पण दीदीलाही म्हणाले की आम्हाला खूप छान वाटलं आम्ही खायला घालायला लावलं. आम्हाला असं वाटतं रोज रात्री आम्हाला लॉक करेपर्यंत ते डॉग्स बसलेले असतात वगैरे. आणि आता त्या दीदी आता चित्रपट झाला शूट आता काहीतरी 6 महिन्यानंतर ती परत गेली तर त्या डॉगला पिल्ल सुद्धा झाली होती. आणि दीदी म्हणजे मी तिला एवढं खायला घेऊन गेले. सो जिथे जिथे दीदीचं असं शूट असतं ना असे तिचे भरपूर किस्से की तिथे प्राणी असतात आणि ती लोक सांभाळतात. मग फक्त लोकांनी थोडं इनिशिएट केलं पाहिजे. अशा लोकांना समजवलं पाहिजे की तुम्ही का खायला देणं गरजेचं आहे. एकदा जरी तुम्ही प्राण्याला खायला घातलं ना तो आयुष्यभर ते लक्षात ठेवतो आणि तुमची तुम्हाला प्रोटेक्ट करेल तुमची काळजी घ्यायला तुम्हाला पण कळणार नाही की तुम्ही कुठेही त्या रस्त्यावरच्या कुत्र्याला खायला दिलं असेल आणि कुठेही त्या रस्त्यातून तुम्ही अंधाराच्या वाटेने जरी येत असेल ना तो तुम्हाला नकळत प्रोटेक्ट करणार तुम्हाला कळणार सुद्धा नाही. एकदा हे करून बघा. काही मी असे माणसं बघितले जे खूप असे घाबरतात असे मागे जातात. खरं सांगू प्राणी असे बनले आहेत ना ऍनिमल्स आपण म्हणतो की तुम्ही जर त्यांना असा दगड मारलात ऍक्शन केलं तर ते तुम्हाला चावायला येतात. तुम्ही प्राणी तिथे बसलाय आणि तुम्ही इथे उभे आहात आणि तो तुम्हाला येऊन चावला असं आयुष्यात कधी होणार नाही. म्हणजे मी हे खूप जणांना आमच्याकडे आम्हाला चावायला आला. तुम्ही काहीतरी केल्याशिवाय तो प्राणी तुम्हाला चावायला येऊच शकत नाही. तुम्ही त्याला काहीतरी हट जरी केलं असेल और तुमची एनर्जी अशी पडली असेल त्याच्यावरून त्यांनी अटॅक केला असेल काहीतरी पण उगाच म्हणजे काही कारण नसताना प्राणी अटॅक नाही करत. हे चुकीचं आहे. तुम्ही काहीतरी केल्याशिवाय तो करणार नाही. बरोबर. आणि जे खूप घाबरतात अॅनिमल्सना त्यांना मी फक्त एवढं सांगते आता ना खूप सारे ट्रेनर्स पण आहेत जे शिकवतात. मी अशा काही 2 ट्रेनर्स होते त्यांच्याकडनं कुत्र्यांना कसं ट्रेन करावं कुठला पॉइंट आहे तिकडे आपण त्यांना सिट डाऊन खाली बस आपण कसं करू शकतो ते थोडंसं मी शिकले. आणि स्पेशली डॉग्सना की वॉक करताना तुम्हाला तुमचा डॉग असा खेचतो तर आपली एनर्जी पाहिजे. सो एनर्जी खूप मॅटर करते. प्राण्यांना ना आपल्या मनातलं आपले जेवढे चक्र आहेत त्यांचे सगळे त्यांना साईन्स मिळत असतात. एखादा माणूस जर आता अंधार आहे रस्ता सामसून रस्त्यावरून चालत चाललाय आणि त्याची एनर्जी तो घाबरतोय आतल्यात आणि असा म्हणजे आपण घाबरतो त्यांना एनर्जी कळते मग ते भुंकणारच ना. तुम्ही बिंदास चाला आय कॉन्टॅक्ट करूच नका. तुम्ही असे फोनवर बोलत जा त्याला असं वाटणार हा नॉर्मल माणूस आहे मग तो तुमच्यावर भुंकणारच नाही. काही गोष्टी प्राणी त्या एरियात प्रोटेक्ट करण्यासाठीच बसले असतात म्हणून ते भुंकतात की अरे अननोन माणूस चाललाय. तुम्ही तुमची एनर्जी अशी ठेवता त्या एनर्जीला प्राणी खूप कनेक्ट करतात. सो जर तुम्ही घाबरत असाल तर तुम्ही ह्या सिच्युएशनला बिंदास रिलॅक्स राहा. जितकी तुमची काम एनर्जी असेल तेवढे त्यांना सायन्स जात नाही तेवढे ते एकदम नॉर्मल रिॲक्ट करतात. आता मी इतक्या प्राण्यांना ट्रेन करते वगैरे आणि आता वॅक्सिनेशन वगैरे कॅम्पला मी भरपूर असते वगैरे. मी आता कोणाच्या घरी गेले ना की त्यांचा कुत्रा मला गुरगुरतो. असं त्याला वाटतं मी काहीतरी त्यांना कळतं कसं की मी थोडीशी शिस्त लावणारी आहे मी थोडंसं आणि माझ्या बहिणीच्या एकदम प्रेमात कारण तिची एनर्जीच वेगळी होते. सो ही एनर्जी कशी कळते त्यांना. मी ज्यांच्या घरी जाते ना त्यांचे प्राणी मला पटकन ऍक्सेप्ट करत नाही. मला टाइम लागतो मग आधी गुरगुरतात माझ्यावर कारण माझी एनर्जी तशी आहे ना मी अशीच असते. सो मी थोडंसं ट्रेन करते मी स्क्विरल्सना आणि ह्या सगळ्या अशा केल्यामुळे माझी ती एनर्जी तशी झाली आहे.
आणि तेवढीच प्रेमळ पण आहे मी, बट प्राण्यांना मला कंट्रोल करता येतं. आणि आय होप मी तो कोर्स कम्प्लीट करेन कम्युनिकेशनचा. थोडा थोडा जमतो, मला कळतं, बट पूर्ण नाही, पण मला करायचंय. नक्कीच करशील तू. की आपल्याला त्यांच्या मनातलं कळतं की त्यांना काय, ते आपल्याबरोबर कम्युनिकेट करतात, आपल्याला बोलता म्हणजे कळू शकतं, आपण कनेक्ट करू शकतो त्याला, त्यांना काय त्रास होतोय, त्यांना काय नाही आवडत आहे, काय आवडत आहे. आणि अजून एक गोष्ट, हे जे अॅनिमल कम्युनिकेटर असतात ना, जे म्हणजे प्राण्याचा आपण म्हणजे फोटो पाठवायचा असतो आणि ते कनेक्ट करतात त्यांच्याशी, ते खरं आहे. म्हणजे ह्या गोष्टीवर मी आधी बिलीव्ह नाही करायचे, पण मी जेव्हा ह्याचं नॉलेज घेतलं, हे शिकले, तर खरंच कनेक्ट करतात. आणि आपल्याला कळतं की त्याला काय त्रास होतोय. सो तुम्ही प्लीज करा, जर तुम्ही ज्यांना ओळखत असाल, जे तुम्हाला माहिती आहेत की हा खरंच कनेक्ट करतो, त्या माणसाला कॉन्टॅक्ट करा. आणि तुमच्या घरी जर असेल तर तुम्हाला कळेल ना की त्याला काय, आपल्याला घर स्वच्छ ठेवलेलं आवडतंय का, त्याला पाणी आपण बदलत नाही ते आवडतंय. हे करा. प्रत्येक अॅनिमल म्हणजे पेट पॅरेंटनी हे केलं पाहिजे, की आपण त्यांचं एकदा कम्युनिकेट करून केलं पाहिजे की बाबा त्यांना काय आवडतंय, काय नाही आवडतंय, आणि त्यांना बोलता येत नाही. सो हे करा. आणि जर तुम्हाला कॉन्टॅक्ट हवे असतील तर तुम्ही आमच्यासारख्या अॅनिमल लव्हरला कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला देऊ की कोणाला तुम्ही कनेक्ट केलं पाहिजे. आणि मी खूप अशा 2-3 लोकांना ओळखते, ते खरंच करेक्ट सांगतात रे, करेक्ट. मग त्यांचे नाव घेशील म्हणजे ते ऑडियन्सला गाईड होईल की नक्की कोणाला करायचं. आपण वाटतं त्यांचा इन्स्टा आयडी खाली मेन्शन करू. तुम्हाला या ब्लॉग मध्ये खाली बायो मध्ये तुम्हाला मेन्शन करेन मी नाव, ज्यांना तुम्ही म्हणजे त्यांची हेल्प घेऊ शकता. ते तुम्हाला सांगतील की तुमच्या प्राण्याला नक्की काय कम्फर्टेबल आहे, तो कसा आहे घरी. ते छान कम्युनिकेट करतात प्राण्यांशी. सो तुम्ही करा कॉन्टॅक्ट. ह्या बायोच्या खाली मी सगळे डिटेल्स ह्याला देते मी नक्की. पण नक्की आता कारण की मी आता पहिल्यांदा ऐकलं की अॅनिमल कम्युनिकेटर नक्की ते म्हणजे असतं काय, टर्म काय, कन्सेप्ट, आणि कसं ते वर्क कसं करते. हे बघ, मी ना ट्राय केलं होतं 1 आठवडा, पण ते थोडंसं कसं त्याच्यासाठी ना खूप शांत आणि तुमचं मन पण असं एकदम आध्यात्मिक मध्ये लागतं, जी मी नाहीये. मी खूप चंचल आहे. सो कॉन्सन्ट्रेशन खूप लागतं. त्यानंतर तुम्हाला कम्युनिकेट करता येतं. तर मी ट्राय केलं होतं, मला नाही जमलं ते. पण माझी फ्रेंड आहे, ती करते, पुण्यात आहे ती. आणि खूप म्हणजे मी माझ्या बेलाचं केलं होतं, कारण तिला कॅन्सर डिटेक्ट झाला बेलाला, आणि लास्ट स्टेज होती. तर शेवटी आम्हाला तिला पुट डाऊन करावं लागलं. दॅट इज द व्हेरी टफ डिसिजन. ते डिसिजन घेणं खूप टफ असतं. आणि आजकाल अशा केसेस खूप आल्यात की ओनरला डिसिजन घ्यावं लागतं की त्याला शांत झोपवलेलं गरजेचं आहे पेन होण्यापेक्षा, कारण त्यानंतर फिट येऊन वगैरे जाण्यापेक्षा कमी पेन मध्ये गेलेलं बरं. जर ते लास्ट स्टेजला आहे तर मी बेलाशी कनेक्ट केलं होतं. सो ती बोलली हे होणारच होतं, मला माहिती होतं, सो मला जाऊ द्या शांत. बेला गेली. आफ्टर दॅट दीदी ठीक नव्हती, आजही नाहीये. मी तशी बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे या बाबतीत, कारण माझे घरातले इमोशनल आहेत. घरात मी एकमेव आहे जी ह्या सगळ्या बाबतीत खूप स्ट्रॉंग आहे. तर मी परत तिला पाठवलं आणि कम्युनिकेट करून घेतलं. आणि तिने काही गोष्टी अशा सांगितल्या ना, बेलाला ना मी इकडे पर्शियन होती, सो तिला खूप केस होते, सो मी तिला बटरफ्लायचा क्लिप लावायचे पर्पल कलरचा, तिला भरपूर आवडायचा. सो तो मी फ्रेमला लावून ठेवलेला वगैरे. तर बेलानी कम्युनिकेट केलं आणि बेलानी काही गोष्टी सांगितल्या की माझा बटरफ्लाय आहे तिकडे. बेलाला आम्ही अग्नी दिली होती, तर ती म्हणाली अस्ती मला तुमच्या जवळच राहायचंय. तर काही आम्ही जाऊन हे केलं, पाण्यात अस्ती वाहिली, आणि काहीचं आम्हाला झाड लावायचं होतं. तर ते झाड आम्ही गावी जाऊन बेलाचं झाड लावणार होतो. तर काय करायचं आता, तर तिने कम्युनिकेट केला, गेली नाही मला घरात राहायचंय. सो घरात मी एक बॉन्साय प्लांट आणलं. सो तिथे मी आता ते माझ्या जवळच आहे प्लांट, सो मी रोज बोलते बेलाशी वगैरे. कधी कधी मला जाणवतं पण ती आहे. आणि तिने त्याच्यामध्ये सांगितलेलं की हे जे येल्लो कर्टन्स आहेत ना, तिकडे माझा तो क्लिप आहे, आणि मी त्या कर्टनला तो क्लिप लावून ठेवलेला आणि मी विसरलेले. सो तो कळला मला इथे आहे. म्हणजे हे कसं कळलं ना, येल्लो कर्टन्स वगैरे तिने कम्युनिकेट केल्यावर कळलं. अजून तिने काही अशा गोष्टी सांगितल्या ज्या आम्ही शॉक झालो. म्हणजे मी तिच्याशी रात्री बोलायची, तिने ते सांगितलं कन्व्हर्सेशन त्याच्यात. सो हे जे तेव्हा मी बिलीव्ह केलं की येस, कम्युनिकेट करणं म्हणजे हे जे अॅनिमल कम्युनिकेटर आहेत, दॅट इज रिअली ट्रू. तुम्ही अशा लोकांना कॉन्टॅक्ट करा, तुमचे प्राण्यांसाठी खूप हेल्प होईल की त्यांना घरी काय त्रास होतोय का वगैरे. ह्या गोष्टी खऱ्या आहेत, म्हणजे याच्यावर मी बिलीव्ह करायला लागले आफ्टर बेलाला कम्युनिकेट केल्यावर. आणि
ती आहे, स्टील आहे, तिला आहे अजून, आहे. ते कधी जात नाही. भले ते फिजिकली प्रेझेंट नसतील पण ते तिथे त्यांचा प्रेझेन्स आहे, आपला नेहमी आहे. जाणवतो. हो. तर आता आपण बेलाबद्दल खूप काही गोष्टी बोलतोय. तर Yes. मी पूजा यांचा लास्ट पॉडकास्ट बघितला होता. Okay. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की बेलाला त्यांनी गिफ्ट केलं होतं तुझ्या बर्थडे दिवशी, अँड दॅट वॉज रेस्क्यू. रेस्क्यू केलं होतं तिने. त्याचं बर्थडे गिफ्ट होतं ती. हो, माझं बर्थडे गिफ्ट होती बेला. आणि ते पण पूजा मॅमचं खूप क्लोज होती बेला. ती माझं बर्थडे गिफ्ट होते पण होती दीदीची. तर जितके पण अॅनिमल्स घरी येतात मी रेस्क्यू करून आणते, पूजा आधी आणते, त्यांना प्रेम जास्त माझ्या बहिणीकडनं मिळतं. मी शिस्त लावते ना, मी त्यांची म्हणजे त्यांना शिस्त लावते, हेच खायचं, हेच नाही, हाच टाइम, त्यांना ते कळतं. पण हेच असंच प्रेम आहे घरी. दीदीकडे जास्त असतात, माझ्याकडे कमी. तसं आता बेलाचीच मुलगी युनिव्हर्स, ती दीदीशी खूप कनेक्टेड आहे. आणि दीदी जर शूटिंगला गेली तर ती बरोबर माझ्या बेडरूम मध्ये येते की मी आज तुझ्या बरोबर झोपायचंय. छाणी आहे ती, दीदी नाहीये. सो तिचं नाव युनिव्हर्स आहे, दीदीनीच ठेवलंय. आणि बीटा जो तिचा पप्पा आहे. सो बीटा आता 10 वर्षाचा आहे, आताच त्याला 10 वर्ष कंप्लीट झाली. सो तो मला खूप कनेक्टेड आहे, कारण की बेला ना माझ्याबरोबर रात्री माझ्याच रूम मध्ये असायची आणि माझ्याशी खूप बोलायची. मी कधी फ्रस्ट्रेट असेल तर मी प्राण्यांशीच बोलते. आणि मला फ्रेंड सर्कल खूप कमी आहे माझ्या आयुष्यात, आता खूप कमी राहिलाय. आणि खूप इतक्या बिझी शेड्यूलमुळे, कारण की मी भरपूर गोष्टी करते. मी काम सांभाळता हे रेस्क्यू पण करते, अजून भरपूर गोष्टी चालू आहेत. त्याच्यामुळे मला बोलता येत नाही कोणाशी. आणि घरात ना मी एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असल्यामुळे ना मी घरातल्यांना पण शेअर करत नाही की जर मी कधी कुठल्या स्ट्रेसमध्ये आहे वगैरे तर मी बेलाशी बोलायचे. सो जेव्हा मी कम्युनिकेट केलं होतं ना बेलाशी, तर तिने हेही सांगितलेलं की तू गुंडा आहेस, असं तिने सांगितलं, तू खूप गुंडा आहेस, तू सॅड राहू नकोस, असं ते एक त्यांची लँग्वेज असते. तर तिने मला तसं एक्सप्लेन केलं होतं की तू अशीच राहा स्ट्रॉंग, असं तिने सांगितलं. तर त्या दिवसापासून ना मी बेला नंतर मी खूप स्ट्रॉंग राहिले. मी अशीच म्हणजे माझे जे काय इमोशनल आहेत पार्ट, जे कुठला रेस्क्यू करताना कुठल्या अॅनिमलला मी जगवू नाही शकले वगैरे, तर तो पेन आहे ना मी स्वतःमध्येच हील करते. कारण मी रडू नाही शकत जास्त. मी रडली की मग फॅमिलीचं पण असं होतं, कारण की मी घरात एकमेव स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे. कारण दीदी खूप इमोशनल आहे माझी, आणि माझा लहान भाऊ पण खूप इमोशनल आहे. त्याच्यामुळे घरात एकमेव मी आहे जो मी माझं स्ट्रॉंग पर्सन, पेन लपवते, शांत असते, असं असतं. म्हणजे घरचा पिलर आहे. तो एकदा एक आला की सगळं कुटुंब हे झालं. येस. सो मी खूप, मला फ्रेंड सर्कल पण छोटा आहे. मी कोणाला जास्त गोष्टी शेअर करत नाही प्राण्यांशिवाय. सो मला खूप आवडतं प्राण्यांशी बोलायला. आणि खरंच मला प्राण्यांशी गप्पा मारून खूप काही सोल्युशन सुद्धा मिळतात नकळत. आणि तिकडनं मला समोरून उत्तर येत नाही, बट सोल्युशन मी इतकी बोलते ना की ते बिचारे म्हणजे जर प्राण्यांना बोलता आलं असतं तर एखादा प्राणी मला बोलला असता, अगं गप्पा बस, किती बोलते. येस, मी खूप बोलते, पण मग मला आवडतं प्राण्यांबरोबर गप्पा मारायला, शेअर करायला. मी अगदी रस्त्यात चालते ना, म्हणजे आता ऑफिसला जाते बॅग, तर रस्त्यात मला कधी हे हाय कसा आहेस तू, काय किती हँडसम आहेस तू, असं मी बोलते. तर मला बाकीची लोक वेडी समजतात, ही अशी काय. तर माझं असं होतं, तुम्हाला नाही करणार ते कनेक्शन. सो मी प्राण्यांशी गप्पा मारतात. कधी कावळा दिसला, काय भूक लागली आहे, आम्ही काहीतरी कावळ्याशी बोलते. सो मी जेव्हा घरातून बाहेर पडते ना, माझ्या आजूबाजूला ना, जरी माझा फ्रेंड सर्कल कमी आहे, मला लोकांना कनेक्ट करता नाहीयेत, माझे प्राणी आणि माझी फॅमिली, एवढंच माझं आयुष्य, आणि त्यात मी खुश आहे. बाहेर इतके वेगवेगळे माझे फ्रेंड्स आहेत ना, त्यांच्याशी मी कनेक्ट करत असते. मला इतके स्क्विरल्स दिसतात, इतके पक्षी दिसतात. कुठला मी जर बाहेर खाते काही भेलपुरी पाणीपुरी, तर असा येऊन कावळा बसतोच, मग मी त्याला खायला घालते. मग मांजर येते, मग मी तिला खायला घालते. हे माझ्याच अशा सर्कलमध्ये असतात की देव त्यांना तिथे पाठवतं की जा, इथे आहे, हिच्याकडनं तुला खायला मिळेल. हे कसं, हे शक्य नाही. आणि म्हणजे माझं बाहेरचं आयुष्य असं रेग्युलर फ्रेंड्स वेगवेगळे भेटतात ना, मला मजा येते की माझ्या आयुष्यात भरपूर फ्रेंड्स आहेत. म्हणजे असंच नाही की म्हणजे फ्रेंड्स असायला म्हणजे माणूसच पाहिजे, अजिबात नाही. ते जे फ्रेंड्स असतात ते एकदम लॉयल असतात, लॉयल असतात. आणि मला खरंच रस्त्यावर लोक वेडी समजतात. मी गप्पा मारत बसते, हा एक क्रो कसा आहेस, काय मग पाणी प्यायलास, खूप गरम होत आहे ना, असं वगैरे मी बोलते. अरे, आणि मग लोक मला जज करतात. दिस इज मी. म्हणजे ती चांगली गोष्ट आहे, कारण की आता सध्या जगात कसं मी लोक काय कोणाला शेअर करत नाही. तू अशी आहेस की भले माणसांना नाही पण प्राण्यांसोबत शेअर करते, मनातल्या गोष्टी बोलते. मी राहूच शकत नाही त्यांच्याशिवाय. हो रे, मी राहूच शकत नाही प्राण्यांशिवाय.
देवाने तुला तसंच बनवले. हो तसंच बनवलंय, खरं सांगते. आणि जसं तू मध्ये एक गोष्ट बोललीस की अॅनिमल्सला आपले वाईब्स कळतात हा की म्हणजे आता जसं बोललीस की कुत्र्यांना लगेच कळतं की आपण जर स्ट्रीट डॉगवर चाललोय, आपण जर घाबरतोय त्यांना लगेच कळते, वाईब येते की नाही हा घाबरतोय, मग ते भुकतात. तसं मे बी सगळ्या तू एक बोललीस की सगळी प्राणी माझ्या जवळच येतात, तुझ्या आणि पूजा मॅमच्या जवळ येतात, की त्यांना मे बी ती वाईब येत असेल की नाही हे आपल्याला प्रोटेक्ट करणार आहे, हे आपल्यासोबत राहणार आहे, हो. मग ते तुमच्याकडे येतात सगळे. सगळे आमच्याकडेच येतात. तर भरपूर लोक मला आजूबाजूची वेडी समजतात की यार ही काय बोलते, कारण की मी रस्त्यावर चालताना भरपूर प्राण्यांची गप्पा मारते, भरपूर पक्षी येतात माझ्याशी बोलायला आणि मला मजा येते. येस, दिस इज मी. आणि जसं की आम्हाला तुझ्या फॅमिलीकडनं एक गोष्ट कळली की तुला बिग बॉस खूप आवडतो. ओ माय In गॉड, case कोणी आता- सांगितलं तुला हे? कळले आमचं सिक्रेट एजंट अरे यार, फॅमिलीमध्ये. पूजा दीदी किंवा श्रेयसच बोलला असेल, पण येस, मला बिग बॉस शो हा खूप आवडतो. मी खूप फॉलो करते बिग बॉस. पण जर समज तू उद्या बिग बॉस मध्ये गेलीस, तिकडे अवतीभोवती सगळे माणसंच असतात, मग तुला सर्वायवल कसं असेल? तर माझी भरपूर भांडणं होतील, कारण मला मनुष्य प्राण्यांबरोबर राहायची जास्त सवय नाहीये. माझे फॅमिलीज मला भरपूर सहन करतात, पण हा माझं खूप मुश्किल होऊन जाईल. त्या घरात भांडणं खूप होतील आणि मी शोधेन की प्राणी, नाहीतर मी तिथे जे तो एरिया आहे बघ, स्विमिंग पूल एरिया, तिथे जाऊन पक्ष्यांचीच गप्पा मारत बसेल. कारण येस, माझं माणसांबरोबर जास्त पटत नाही, प्राण्यांबरोबर. जसं तू बोललीस तिकडे भांडणं होतील खूप, तसं होणार असेल तर मग तू नक्की जिंकणार बिग बॉस. भरपूर. आणि अरे बिग बॉसला एवढं फुटेज मिळेल ना की मी खरंच, मला माझे खूप असं शूटिंगला ना आम्ही जातो, खूप असे काही काही रूम मध्ये ना पाली असतात. तर 1 वर्ष मी पाल सुद्धा पाळली आहे. तर ती अशी पाल वगैरे आली ना की ते किंचाळत बाहेर येतात, तर मी त्या पालीला जाते, घेते, ओके बाळा बाहेर जा. कुठला स्पायडर असेल मी जाऊन दे. बिग बॉसच्या घरात जर असे काही प्राणी असतील तर मी बिग बॉसला त्यांच्याशी गप्पा मारताना दिसेल, माणसांशी कमी दिसेल. येस. अजून असा कोणता अॅनिमल आहे जो तू पाळला नाही? अरे साप वगैरे नाही रे, मी सापानं हातात घेतलंय, पाळलं नाहीये. पाळले खूप कमी आहेत मी, म्हणजे आपण नॉर्मल जे आपल्याला अलाउड आहेत तेवढेच, बट रेस्क्यू आणि बघायला खूप गेले प्राण्यांना. सापाला हातात घेतलंय, इव्हन दिदीनी पण रेस्क्यू केलेत साप खूप, आणि तिलाही आवडतात, मलाही आवडतात. सापात आणि आमच्यासारख्या जे प्राण्यांना हेट करतात त्यांना आम्ही पण सुद्धा डसतो. सो या, खूप प्राण्यांना मी हातात घेतलंय, हात लावलाय. म्हणजे मी जंगलीचं शूट होतं दीदीचं, विद्युत जम्वाल जंगली मूवी आलेला ना, दीदीचं हत्ती बरोबर कनेक्शन दाखवलेलं त्या मूवीमध्ये. मी 1 महिना तिच्या बरोबर तिथे गेले होते, कारण की ती कुठल्याही शूटिंगला जाताना ना एकटी जात नाही, तर तिच्याबरोबर आई असते ना तर मी असते. सो माझं तेव्हा कॉलेज चालू होतं, सो मी दीदी बरोबर 1 महिना चॅनमाय सिटीमध्ये होते. सो तो हत्तीचा बॉन्ड मी पाहिलाय तिच्या बरोबरचा. ती जेव्हा आम्ही शूट सगळं संपलं आणि आम्ही निघत होतो, ती हत्ती लिटरली मागे पळत होती, कारण तिची पूजा दीदी जात होती आणि ती कनेक्शन झालेलं 1 महिन्यात. सो ते कनेक्शन म्हणजे अनबिलिव्हेबल होतं. तिकडे मी भरपूर प्राण्यांना भेटले, तिथे इतके वेगवेगळे होते. म्हणजे मी पहिल्यांदा टायगरला पण सुद्धा तिथे भेटले. मी तिथे गेले होते, तो माझ्या बाजूला बसलेला, त्या टायगरचं नाव होतं मालिनी, आणि मी म्हटलं मालिनी नाव थायलंडमध्ये? तर माझं असं झालं ओके. सो मी ती मस्त पाणी पित होती वगैरे, आणि पूजा दीदी 4 फूट लांब म्हणजे अशा जाळीच्या मागाशी, मी नाही येणार. मी दीदी चल ग, कारण मला ना ते माहिती होतं की एनर्जीला खूप कनेक्ट करतात. तुम्ही जितके स्ट्रॉंग राहाल तरी बोलले तूच जा, तुझी एनर्जी आणि तू. सो मी होती, ती मस्त पाणी पित होती. मी तिकडचे जे होते ना ते असे माझ्या बरोबर, मी आप टेन्शन मत लो, बोली आप देख मैं हूँ, ठीक हूँ. त्यांना टेन्शन आलेलं की बाबा ते काठी घेऊन रेडी होते. मला ते एकतर आवडत नाही त्यांना असं झू मध्ये ज्या पद्धतीने वागवतात. खूप केसेस ऐकले आहेत मी, बट येस, तो पहिला एक्सपिरियन्स होता. आणि येस, चॅनमायला भरपूर प्राण्यांना भेटले. आणि जसं विद्युत जम्वालचा मी किस्सा सांगते, तो एक्सरसाइज वगैरे आपल्याला त्याला माहिती आहे, तो इतक्या वेगवेगळ्या पद्धतीचे करतो. तर तो ना प्राण्यांचे एक्सरसाइज जास्त करतो, क्रोकोडाईल वॉक, डक वॉक, ह्या सगळ्या गोष्टी. तो बोलायचा, ए रुचा आजा, क्रोकोडाईल वॉक कर या डक वॉक कर. बिली बाप रे, अॅनिमल लवर आहे ना, तो ऐसे एक्सरसाइज कर. तर त्याच्याकडनं इतकं शिकण्यासारखं होतं ना, की त्याला भरपूर पद्धतीचे असे अॅनिमल्सचे जसे त्यांचे चाल आहे. कारण बघ ना, किती अॅनिमल्स फिट असतात. आपण म्हणतो पक्ष्यांचंच बघ ना, आता हे सगळं
फास्टिंग डाएट Diet. आपण म्हणतो ना 2 तासच जेवायचं 18 आवर्सची फास्टिंग वगैरे हे पक्ष्यांकडनं आलंय हा. बघायला गेलं तर की पक्षी सूर्य मावळला की खात नाही त्यानंतर 18 आवर्सचं फास्ट नंतर सकाळी पहाटे त्याचं मील सुरू हा. होतं तेच आपण लागू केलं तर आपल्या शरीराला किती बेनिफिट आहे सो आपण प्राण्यांकडनं किती शिकण्यासारख्या गोष्टी आहेत सो मीही आता सूर्य मावळला की खात नाही जसं पक्षी कसे करतात So ते किती हेल्दी असतात ते तर व्हेजिटेरियन व्हेज खातात काही म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीची जे व्हेजिटेरियन पक्षी असतात ते कसे सर्व्हाइव्ह करतात कारण ते 6 नंतर काही खात नाही मग तेवढं तेच आपण फॉलो करतोय मीही तेच फॉलो करते त्यांनी पण खूप फरक पडतो सो ह्या सगळ्या गोष्टींना येऊन आपण नेचरकडनं इतक्या शिकण्यासारख्या आहेत म्हणतो ना आपण झाडं का लावा आपल्यालाच ऑक्सिजन मिळतोय प्राण्यांची काळजी घ्या त्याच प्राण्यांमुळे आपण जगतोय सो तेच जर नष्ट केलं तर काय उरणार आहे शेवटी माणूस माणसाला मारताना दिसेल तुम्हाला मग अजून 10 बिग बॉस शो करावे लागतील जात भांडा रिअल लाईफ बिग बॉस रिअल लाईफ बिग बॉस या आय लव्ह बिग बॉस या नक्कीच जाशील तू. नको रे माझे किती रेस्क्यू राहतील मग तिथे फक्त त्या मनुष्य प्राण्यांबरोबर भांडण्यापेक्षा एक दुसरं लाईफ पण आहे बट येस संधी मिळाली तर डेफिनेटली तर मग तुला एक प्रश्न विचारला की अजून तो कोणता प्राणी जो तू पाळला नाही तू बोलीस माणूस तर जर तू माणूस पाळशील तर तो कसा असावा काय प्रश्न आहे हा? पण काय म्हणजे चांगला लाईफ पार्टनर जर तू बघतेस की लाईफ पार्टनर पाहिजे तर तो रुचाच्या ह्यानी कसा असावा रुचाला कसा मुलगा पाहिजे सध्या घरचे शोधून शोधून थकले आहेत पण रुचाला काय मुलगा मिळत नाहीये कारण मला एकच एक्सपेक्टेशन आहे की जे मी करते आता मी खूप साऱ्या गोष्टी एकाच वेळेस करते पण ॲनिमलला रेस्क्यू करणं त्यांची काळजी घेणं हे सांभाळणारा पाहिजे जर घरचे शोधतायत माझ्यासाठी तर ही प्रायोरिटी म्हणजे ही एक लिस्ट मध्ये फर्स्ट आहे की तो ॲनिमल लवर पाहिजे जर मी कुठला प्राणी रेस्क्यू करून आणला तर त्याला एक्सेप्ट करणारा पाहिजे असं नको की बाबा हे तू नेऊन सोड वगैरे कारण की एक टाइम असतो तो कधी हील होईल कधी रिकव्हर होईल माहिती नाही तर हे सगळं एक्सेप्ट करणारा जर लाईफ पार्टनर मिळाला देन मी लग्न करेन नाहीतर आय डोंट थिंक सो मी हॅपी आहे व्हेरी हॅपी अँड व्हेरी बॅड सिंगल बट येस आय हॅपी सिंगल नक्कीच लवकरात लवकर भेटा घरच्यांना कशाला रे कशाला नको आय एम हॅपी आता घरच्यांना माहित पडलं जी रिक्वायरमेंट काय त्याच्या अकॉर्डिंगलीच बघतील बापरे हे बघून तर आई ओरडेलच मला बट हा ॲनिमल लवर पाहिजे तर रिसेंटली मी तुझं जसं पॉडकास्ट पहिले तुझा इन्स्टा चेक करत होतो तिकडे मी एक गोष्ट नोटीस केली की तू स्क्युरल खूप ट्रेन करते आणि सोडते त्याच्यामुळे पूर्ण सिरीज आहे त्याची आणि ते मला खूप लोकांकडे पण कळले की तू स्क्युरल ट्रेन करतेस तुला स्क्युरल गर्ल पण बोलतात त्या नावाने तुला जास्त ओळखतात मग त्याबद्दल काय बोलशील हो हे सगळं हे श्रेया जाईल मी परत म्हणते डॉक्टर दीपा आणि डॉक्टर तारा जी स्क्विरल स्पेशालिस्ट आहे आणि एक माझी बहीण आहे ऋतुजा ती भरपूर ट्रेंड आहे स्क्विरलला कसं सांभाळायचं काय करायचं तर तिच्याकडनं आयडियली मी हे श्रेय तिला देईन डॉक्टर्स पण आहेत ज्यांनी आम्हाला हेल्प केली पण जास्त श्रेय तिला की तिने रेस्क्यू केलेलं पहिलं असं छोटस असे 5 पिल्लं होती बाकीची तिने त्यातले काही 4 राहिली तिने तिच्याकडे ठेवली त्यातला एक ना जो नेचरमध्ये सर्व्हाइव्ह करू शकणार नव्हता तो तिने मला दिला की रुची त्याचा हात वाकडा आहे तर तू हा सांभाळतील का ही 2017ची गोष्ट पहिला स्क्विरल तर मी म्हटलं ठीक आहे मी सांभाळते सो मी डॉक्टर दीपाकडे जायचे त्याला चेक करायचे त्याचा पायाचा थोडा इश्यू होता पण दीपा म्हणाली रुचा वो ग्रीप ही नाही पकड पाएगा जे झाडावर चढतात ना खारुताई एक ग्रीप असते सो पाय हा वाकडा असल्यामुळे त्याला ग्रीप पकडू शकणार नाही त्याला घार उचलून घेऊन गेली असती किंवा सो त्याचं नाव ठेवलं मी रिओ आणि रिओ माझं पहिलं स्क्विरल ते एक म्हणतात ना हा प्राणी कमी एक आणि माझं बाळ जास्त होतं ते रिओ म्हणजे आता तू सर्च कर गुगलवर स्क्विरलचं लाईफ 4 to 5 आहे रिओ 7 वर्ष होता माझ्याकडे म्हणजे मी बाळासारखं ठेवलं रे त्याला आणि मी तुला सांगू रिओची आणि माझी जर्नी म्हणजे मी टाकायचे सोशल मीडियावर तेव्हा आता खूप सारे स्क्विरल रेस्क्यूचे व्हिडिओ बघायला मिळतात पण लॉकडाऊनच्या अगोदर इतकं नव्हतं ओके टिकटॉक सुद्धा नव्हतं तेव्हा ओके तर तेव्हा जर मी टाकले असते ना पण कमी टाकायचे मी तेव्हा व्हिडिओ वगैरे पण आमचं बॉन्ड लोकांना माहिती होतं लोक बघायचे की तुला हे खायला देतेस कसं तेव्हा मी शिकत होते 2017ची गोष्ट शिकत होते रिओने मला इतक्या गोष्टी शिकवल्या की स्क्विरल कसा आहे मी रिओला रोज ऑब्झर्व करायचे तो काय करतो मग डॉक्टर दीपाकडनं मी माहिती करून घ्यायचे इव्हन ताराकडनं
त्रिशा पण खूप सांगायची, डॉक्टर त्रिशा. खूप शिकले मी बाकीच्यांकडनं. रिओनी पण मला इतक्या गोष्टी शिकवल्या. स्क्विरल असा आहे ना की तो पेट नाहीये. तुम्ही स्क्विरलला घरी पेट म्हणून नाही करू शकत. आता ना खूप लोकांचे असे भरपूर रील्स बघते की मला स्क्विरल्स आहे ना मिळतात, ते स्वतःकडे ठेवतात, पण तो पेट म्हणून नाही राहू शकत. त्याला बाहेर जायचंच असतं. एक तर तुम्ही पिंजऱ्यात नाही ठेवू शकत, कारण की तो पिंजऱ्यात राहणारा पक्षी म्हणजे एक प्राणीच नाहीये, सॉरी. सो स्क्विरलचं असं आहे की तो ना जसा मोठा होतो, 2 वर्षाचा होतो, तर तो एक ओनरला कोणाला तरी सिलेक्ट करतो. तो 4 लोकांबरोबर असा फ्रेंडली नाही राहतो, पण त्याचं एक कोणतरी असं खास असतं. जसं रिओची मी होती की तो पूजा दीदीकडे आधी गेले 2 वर्ष जायचा. तसा तो मोठा झाल्यानंतर तो दीदीला इतका हेट करायचा की माझ्या बाजूला पण बसायला द्यायचा नाही तिला. तिने 2 वर्ष माझा बेडरूमच पाहिला नव्हता. जिथे आम्ही राहायचो ती आलीच नव्हती त्या बेडरूम मध्ये. आणि असं झालेलं की तो तिला एंटर पण करायला द्यायचा नाही. सो त्याला एवढा राग, तो आईला एंटर करायला द्यायचा. सो त्यांचं दोघांचं एक असं वियर्ड नातं होतं. पण रिओचा आणि माझा बॉन्ड म्हणजे अनबिलिव्हेबल. म्हणजे आजही लोक मला मेसेज करतात. आजही बिकॉज ऑफ रिओ मला भरपूर स्क्विरल्स रेस्क्यूला येतात. डॉक्टर दीपा पहिली रेडी असते की रुचा तू ऐसा ऐसा स्क्विरल आहे, तू करेगी क्या. तर ती त्यांच्याचमुळे मी ट्रेन करायला शिकले आणि सोडते. स्क्विरल जर तुम्हाला मिळालं तर आपण पहिलं काय देतो, दूध. आपण दूध असं इंजेक्शन नाही, तुम्ही सॅरेलॅक घ्या, व्हाईट सॅरेलॅक. ते गरम पाण्यातून त्यांना द्या आणि इंजेक्शननी फीड करा. हळूहळू सॅरेलॅक कमी करून त्यांना ड्रायफ्रुट्स, फ्रूट, पपई, पेरू या सगळ्या गोष्टी द्यायच्या. आता रिओ मला माहिती होतं की मी त्याला सोडू नाही शकत. सो रिओला मी तुला सांगू राजेशाही थाट म्हणजे अशा सीड्स मी आणून द्यायचे आउट ऑफ इंडियाच्या. पण तो आवाकडो खायचा. म्हणजे जे जे फळं मी नाही खायची ती सगळी फळं तो खायचा. एकदम राजेशाही. म्हणजे माझे घरचे ओरडायचे, त्याला तू तरी खा. त्याला आंबाचा सीझन आला तर पहिला आंबा त्याला. तर रिओचं लाईफ म्हणजे वगैरे तो राजेशाही. म्हणजे काय सांगू तुला, तो माझं बाळ रे. आणि त्याच्यासाठी त्याच्या बेडरूम मध्ये ना जे झाडं कापायचे ना तसे लाकडं ठेवायची मी. ते सगळे लाकडं गोळा करायची आणि मी घरी असे सगळं झाड बनवलेलं की ते ऍटलिस्ट त्याला चालता येईल वगैरे वगैरे. तर त्याचं एक असं पूर्ण म्हणजे माझ्या तू रूम मध्ये आला असता तर तुला असं एकदम जंगल दिसलं असतं अर्धा भाग. इतकं मी रिओचं सगळं सेटअप केलेला, त्याची घरं केलेली. आणि तो त्याचं एक जग होतं ते. तो खुश होता. इतके 7 वर्ष ते इतके सुंदर गेले ना. म्हणजे जेव्हा रिओ तो टाइम आला की आता त्याला जायचं होतं, तुला सांगू 1 वर्ष अगोदर म्हणजे 5 वर्षच जगतात ना, 4 ते 5, हा 2 वर्ष एक्स्ट्रा होता. आणि त्याच्या 1 वर्ष म्हणजे 6वं वर्ष होतं तेव्हा त्याला ब्रिदिंग इश्यू सुरू झालेलं. मग तेव्हा मी खूप ऑक्सिजन कसा लावायचा, ती मशीन कशी ऍक्टिव्ह करायची याची शिक्षण घेऊन मी ऑक्सिजन घरी ठेवलेला. मी त्याला तसं ऑक्सिजनवर ठेवायचे. आणि सांगते ना रिओनी मला भरपूर शिकवल्या की मग मला कळायला लागलं की स्क्विरलला ट्रेन कसं करायचं काय वगैरे. तर जाताना पण ते तो शेवटचा क्षण होता ना तेव्हा एकटीच होते मी. त्याला माझ्याबरोबरच राहायला आवडायचं आणि तो जातच नव्हता. त्याला सोडूनच जायचं नव्हतं मला. शेवटी मी त्याला कानात सांगितलं की रिओ जा आता, तू मी आहे इथेच आणि तू जर येणार ना तर तू परत ये माझ्याकडे. तू मला कळणार की तू आलायस, पण आत्ता जा. दिस इज लाईक एंड, पण मी आहे, तू माझ्या बरोबरच आहेस. तो मग हे त्याच्या जेव्हा मी लास्ट वाक्य कानात बोलले तेव्हा त्यांनी प्राण सोडला. आणि येस, आमचं बॉन्ड म्हणजे आजही मला त्याची खूप आठवण येते. पण तो आहे माझ्याबरोबर. आणि तुला सांगू इतके प्राण्यांबरोबर मी राहते ना, पण तो जे मला प्रोटेक्ट करायचा ना की त्याला अजिबातच आवडायचं नाही माझ्या आजूबाजूला कोणी. तो मला इतकं म्हणजे प्रेम. तर ते तो गेल्यानंतर कुठेतरी मी एकटी अजून पडले. पण मला वाटतं की तो माझ्या आजूबाजूलाच आहे, काय कोण करेल मला. सो या त्याच्यानंतर माझ्याकडे इतके स्क्विरल झाले की मला डीएम वर डीएम. मला डॉक्टरकडनं पण यायचे की रुचा इधर ऐसा मिलाय तू. आणि मला 2 जोड्या मिळायच्या. 2 जोड्या मिळाल्या ना की मी खुश व्हायचे. कारण दोघांना ट्रेन करून सोडायला ना इझी पडायचं. 1 महिन्याचा एक तो म्हणजे स्टार्ट एकदम बाळ असतं ना तेव्हा आपण त्यांना हातात घेऊन फीड करतो. ओके, आफ्टर दॅट 3 आठवड्यानंतर ना तुम्हाला त्यांना एका झोन मध्ये ठेवावं लागतं की तुम्ही त्याला टच नाही करू शकत. 1 महिना तुम्ही हात पण नाही लावायचा. मग तुमचा स्मेल राहतो. मग बाहेरचे स्क्विरल मारू शकतात तर तुमचा वास त्यांच्या अंगावर राहिला तर. सो मग मी एक असा एवढा मोठा असा पिंजरा करून घेतला आफ्टर रिओ नंतर, फक्त ट्रेनिंगसाठी. कारण की मला स्क्विरल यायला आले आणि रिओ नंतर मी कुठला स्क्विरल ठेवायचा नाही हेच होतं की सगळ्यांना रिलीज करायचं. रिओची सिच्युएशन ती होती म्हणून ठेवलं. पण त्यानंतर टचवूड
मला सगळे हेल्दी स्क्विरल्स मिळाले. मी त्या पिंजऱ्यात ना अशी पूर्ण झाडं लावलेली आणि मी बाहेरची झाडं, जी बाहेरची फळ, ते औदुंबराचं फळ येतं, बाहेर जी फळं आहेत ना, आता खूप फळझाडं कमी राहिली आहेत, पण बाहेर जी मिळतात ना पेरूची, ती झाडाच्या फांद्या तोडून मी त्या पिंजऱ्यात लावायची. सो ते पानं खायचे, मग ते लाकूड खायचे. सो बाहेर स्क्विरल्स पण हेच खातात, लाकडातला गर खातात, बाहेरचे छोटे छोटे असे कीटक पण खातात. कारण की स्क्विरल व्हेजिटेरियन हे माहितीये, पण स्क्विरल नॉन व्हेजिटेरियन पण आहेत. मी रिओला बघितलंय खाताना, मुंग्या खाताना. सो माझं असं झालं, अरे गुगल सगळं नाही सांगत, आपल्यालाही काही शिकावं लागतं. तर येस, मग मी त्या गोष्टी त्यांना अशा झाडं आणून द्यायचे, मग ते पेरू खायचे. सो मला रिलीज करताना ना रिलीफ असायचं की येस, बाहेरचे सगळं त्यांना खाता येतं. म्हणजे मी सगळीच फळं नाही द्यायची, केळी द्यायचे जे. सो 1 महिन्याचं जे ट्रेनिंगचं सेशन आहे ना, त्याच्यामध्ये मी म्हणजे काजू, बदाम ह्या सगळ्या गोष्टी कमी करायचे. बाहेर जे आहे ते मी सतत आणून द्यायचे. मी लिटरली अरे झाडावर चढून वगैरे काढले तरी आणि आणून ठेवलेत की त्यांना तेच खायला मिळणार आहे मी सोडल्यावर. सो तशाच झाडांच्या आजूबाजूला मी ते घर आहे ना, असं लाकडी घर असं, कारण की स्क्विरल्स घर बनवतात, त्यांचा एक एरिया असतो. जर तुम्ही सोडताय ट्रेन करून ना, तर तुम्हाला त्यांचं एक घर करावं लागणार. सो मी ते घर बंद करायचे आणि पहाटे 4 वाजता जाऊन मला ते झाडावर चढून मी लावायचे तिथे ते घर आणि पूर्ण पॅक करायचे की बाबा ते पडणार नाही. आणि मग तो गेट ओपन करायचे आणि तिथे सकाळ होईपर्यंत वाट बघायची. कारण की स्क्विरल रात्रीचे बाहेर नाहीच आले की त्यांना आऊलचा, म्हणजे मी तुम्हाला सांगू, ट्रेनिंग करताना आऊलचा आवाज काढून दाखवायचे, आऊलचं रेकॉर्डिंग लावायचे की घाबरते, की रात्रीचं बाहेर नाहीचंय. असं मला सगळं मी सर्च केलं, या गोष्टी मीही शिकले. मी आऊलचा आवाज काढायचे, मी म्हटलं कसलं युट्यूबवर लावायचे, मग ते घाबरायचे आऊलच्या आवाजाला. मला त्यांना असं शूक करून घाबरवावं लागायचं. कुठे म्हणतात ना आपण असं कठोर पण व्हावं लागतं. मी कसा आवाज काढायचे स्नेकचा की ते घाबरायचे. मग असं मी ट्रेनिंग दिली आहे आणि मी ते झाडावर जाऊन लावलंय. मग ते पहाट झाली की ते बाहेर येत आहेत, एक्सप्लोअर करतायत आणि कुठून असा पक्षी असा गेला की झपकन जाऊन त्या तिकडेच जात आहेत. सो दिस इज लाईक झालं, मस्त ट्रेनिंग केलं. ह्याच्यानंतर माझ्याकडे 2च्या ऐवजी 5 स्क्विरल आलेले. 5 आलेले तेव्हा माझं असं व्हायचं की ह्याला भर, आणि दीदी रिओमुळे खूप घाबरायची. सो मग तिला मी धर पकड करशील तू, आणि ती घाबरायची. सो मग 5 स्क्विरल होते, कोणाला किती भरवलंय मला कळायचं नाही. एकदा चेंबूरला आमचा व्हिडिओ पण आहे इंटरनेटवर, चेंबूरला मी गेलेली, ती म्हणाली एक स्क्विरल मिला आ जाओ ना. आम्ही दोघी गेलो, तर मी भरवते, तर एकाला भरवलं, दुसऱ्याला मी तिला दिलं, तर ती अशी गाडी चालवूची नाही, चावेल मला. म्हणजे पूजा आहे ती नाही चालवणार, त्याला आत्ता डोळे उघडले, तर दिदी अशी. तर आम्ही काय काय केलंय, म्हणजे मला आठवतं, म्हणजे मी भरपूर आजपर्यंत किती 7-8 तरी रेस्क्यू करून सोडले आहेत मी, जी घरं अजूनही फिल्मसिटीच्या आतमध्ये आहेत. फिल्मसिटीमध्ये काही असे आदिवासी लोक आहेत जी मला खूप हेल्प करतात, त्यांच्याशी मी कनेक्ट केलं. कारण की त्यांच्याकडे ना शेती आहे आतमध्ये एकदम, आणि तिकडे खूप फळझाड आहेत. मग मला त्यांच्याशी टायप करून मी त्यांना सांगते की असं असं मिळालंय, आता त्यांचं ट्रेनिंग झालंय, तर मला हेल्प कराल का. मग ते त्यांच्या झाडावर मला म्हणजे चढतात ते स्वतः आणि लावतात. सो मला बघावं लागतं की इथे साप जास्त येत नाहीत ना, हे नाही ना, मग मी तिथे सोडतो. सो आता लोक मला स्क्विरल ट्रेनर म्हणून, म्हणजे तुला सांगू, इतके रील्स येतात लोकांकडे. आता नाशिक, नागपूर, पुणे ह्या साईडला मी पोहोचू शकत नाही, पण तिथे त्यांना मिळाल्यात. सो माझे ऑनलाईन एवढे सेशन चालतात की हे द्या खायला, आता 1 आठवड्यात तुम्ही. मग मी पहिला प्रश्न विचारते, तुम्ही ठेवणार आहात की तुम्ही सोडणार आहात. कारण लोक काय करतात, पिल्लू आहे आम्ही ठेवणार, आम्ही पाळणार, मोठं झालं चावतं ना, मग बरोबर नाही नाही आता नाही. पण मग तुम्ही त्याला मग रेग्युलर विचित्र, म्हणजे तुमचं घरचं फूड दिलंय, तुम्ही चपाती खायला दिली, बाहेर सर्व्हाइव्ह करणार नाही. मग तू बाहेर सोडल्यानंतर तो घार उचलून घेऊन जाणार, मग काय तुम्ही रेस्क्यू केला, हे पाप तुम्हालाच लागणार आहे. मग आधी तुम्ही ठरवा की तुम्हाला त्यांना 5 वर्ष त्याला द्यायची आहे, 5 वर्षच लाईफ आहे स्क्विरलची, त्यांना द्यायची तर 5 वर्ष लाईफ द्या त्यांना तसं. मग मी तुम्हाला सगळं सांगते. जर सोडणार असाल तर माझं ट्रेनिंग, आणि काही लोक आहेत ज्यांना जसं मी गाईड केलं त्यांनी ट्रेन करून सोडलं, ते स्क्विरल काही काहींच्या आजही घरात येतं आणि खाऊन जातं, जे गावाकडची लोक आहेत ना ते हे फॉलो करतात. सो मला खूप छान वाटतं की ही गोष्ट मी शिकले, आणि दिस इज ऑल क्रेडिट गोज टू रिओ आणि माझी बहीण ऋतू आणि डॉक्टर दीपा, त्रिशा, या सगळ्यांना मी क्रेडिट देईन. येस, त्यांच्यामुळे मी शिकले आणि मला स्क्विरल स्पेशालिस्ट म्हणून काही लोक समजतात, बट येस, मला छान वाटतं, म्हणजे की काहीतरी लाईफ मध्ये वेगळं करते मी, आणि जे मला आवडतं ते करते. ते केलंच पाहिजे, आपल्याला आवडतं ते. तर मग रिओच्या आठवणीत मी एक ब्रँड सुरू केला की
छोटासा ब्रँड आहे रे, काय असं मोठा नाही, अजून काहीच नाही, त्याची वेबसाईट नाहीये, काही नाहीये, पण लोकांना आवडतंय की सगळे ऍक्सेसरीज प्राण्यांच्या डिझाईनचे. मी आता पण वेअर केले, दिसते तुला बदक आहे, तर डक आहे, तर मी वेगवेगळे प्राण्यांचे डॉग, कॅट, स्क्विरल, मी पहिलं इयरिंग स्क्विरलचं केलं लॉन्च. सो riyowe.find-your-way अशी टॅगलाईन आहे. सो रिओवे नाव आहे. तर मी रिओच्या नावाने भरपूर गोष्टी सुरू केल्यात. खूप लोकांनी मला सांगितलं की मॅम तुम्ही इतके रेस्क्यू करता, तुमचे व्हिडिओज आले पाहिजेत, तर तुम्ही युट्यूबवर का नाही आहे? सो माझी जी डिजिटल मार्केटिंगची टीम आहे ते म्हणाले नाही नाही तुम्ही युट्यूबवर या. सो मी मागच्याच वर्षी युट्यूब पण आलं, त्याचं नाव खा सायलेंट आहे, सो इट्स रुताई, लाईक खा रुताई. सो लोक मला रुताई चॅनलला खूप फॉलो करतात. सो खा माझा सायलेंट आहे, सो मला खारुताई चॅनल. सो मग रुताई चॅनलला पण लोकांनी खूप सपोर्ट केला आणि येस चालू आहे माझं. मी खूप कमी गोष्टी टाकत असते, मला वेळ मिळत नाही, पण मी जितके रेस्क्यू करते मी युट्यूबवर टाकते रुताई चॅनलवर. जाऊन नक्की शॉप करा. मी मॅडमच्या आयडीचा लिंक देईन खाली डिस्क्रिप्शन मध्ये. सगळे ऑर्नामेंट चेक करा रिओ. आणि म्हणजे कसं तुम्ही एक ऑर्नामेंट घेता ते रिओला हे बरं. आणि तुला खरं का एक सांगू, जेवढी ऑर्डर सोल्ड आउट होते ना, मी डीएमनी घेते, वेबसाईट अजून नाहीये, मी करेल लवकरच. तर जेवढे पण मी ऑर्डर्स प्लेस करते ना, त्यानंतर एक ऑप्शन जातो की डॉग और कॅट असा एक ऑप्शन जातो की तुम्ही एक परचेस केलं ना तर एक सिलेक्ट करा. सो मग कोणी डॉग करतं, कॅट करतं, सो आम्ही त्यांना एक पॅकेट असतं ना त्याचा एक व्हिडिओ पाठवतो की थँक्यू तुम्ही हे ऑर्डर केलं, त्याच्यामुळे एकाला आम्ही ह्या ऑर्डर प्लेसमुळे खायला देतो. सो आम्ही तो व्हिडिओ पाठवतो कस्टमरला. सो हे मी सुरू केलंय आणि हे मीच पाठवते व्हिडिओ स्वतःच जाऊन. सो बघ ना, मला एवढं करत असते आणि विचार कर अशा भरपूर ऑर्डर्स जातात, हळूहळू लोकांना आवडतायत, पण मी करते, मी लोकांना पाठवते की जेणेकरून त्यांनाही वाटेल की यार अॅनिमलचे आपण जे इयरिंग्स ऑर्डर करतोय तर एकाला प्राण्याला खायला पण मिळतंय. सो मी ते देते. चांगला इनिशिएटिव्ह. हा, की मी जे कमवते तर माझ्या प्राण्यांना पण मिळू दे, तो कुठलाही वे असतो. म्हणजे तुला सांगू, मी माझं ग्रॅज्युएशन नंतर मास्टर झालं, माझी पीएचडी राहिली, पण मला इच्छा नव्हती रे असं शिकण्यात, शिक्षणात माझी आवड नव्हती. पण प्राण्यांसाठी जर कुठलं ती मला म्हणत तुला एवढी आवड आहे तर तू ते सर्टिफिकेट कर, तू तो कोर्स कम्प्लीट कर, तर तो जाऊन मी करणार आहे. सो आय एम प्रॉपर सर्टिफाईड होईल, कुठेही जॉब लागू शकते, क्लिनिक मध्ये मी काम करू शकते. तर येस, तो हे मी करणार आहे. जसं तू बोलीस की सर्टिफाईड डॉक्टर होशील ते तू कोर्स केल्यानंतर, मग असं काय पुढे प्लॅनिंग आहे स्वतःचं क्लिनिक ओपन करायचं? अरे मला ना क्लिनिक पेक्षा खरं सांगू एनजीओ ओपन करायचंय, जे भरपूर जणांचं स्वप्न आहे. आमच्या जितके पण आहेत माझ्या आजूबाजूला सगळ्यांचं आहे. कारण काय माहितीये, भरपूर एनजीओज आहेत, काही एनजीओजना आपण डोनेट करत असतो, पण मला ना काही असा एक्सपिरियन्स आलाय काही एनजीओच्या बाबतीत की तिथे डोनेशन लोक करतायत, पण ते किती प्राण्यांना मिळतंय माहिती नाही. काही डोनेशन खूप वाया जात आहे कारण त्याचा चुकीचा उपयोग करतायत तेच एनजीओ. सो काही लोक आता मोठी लोक ते करताना असं म्हणणार की अरे आमचे पैसे वायाच जातात, मग काही लोक डोनेशन नाही करत. आणि जे प्युअर अॅनिमल लव्हर आहेत, जे खरंच त्यांच्या शेल्टरला गरज आहे, त्यांच्यापर्यंत डोनेशन लोक पोहोचवत नाही त्यांना, कारण की एक एक्सपिरियन्स खराब आलेला असतो ना. आज लोक ज्यांना मी सांगते की नाही ह्या एनजीओला द्या, कारण त्या एनजीओला जाऊन मी बघितलंय की खरंच त्यांची परिस्थिती खराब आहे, त्यांना डोनेशनची गरज आहे. तर मी लोकांना रिक्वेस्ट करते, तर आज माझा चेहरा बघून, माझं काम बघून लोक तिथे डोनेट करतात आणि त्यांना बिल सकट, इव्हन व्हिडिओ सकट काही गोष्टी दाखवल्या जातात. मग त्यांचं पण होतं की हा चांगल्या ठिकाणी आपण डोनेट केलं. आणि तू मध्ये बोलता बोलता एक सिरियस टॉपिक बद्दल बोललीस तू की डोनेशन स्कॅम. आपण खूप बघतो की सध्या डोनेशन स्कॅम होतात. मी जे डोनेट करतायत त्यांच्या मनात पण एक काय बोलतात सेकंड थॉट येतो की नक्की आपण डोनेशन करतोय ते नक्की प्रॉपर हँड्स मध्ये जातोय का नाही. म्हणजे आपण आता रिसेंटली मी पण अंधेरीला जॉब करतो, मी येतो ठाण्याला बघतो, ठाण्याच्या स्टेशनच्या बाहेर कितीतरी एनजीओ वाले असतात जे आपले पॅम्पलेट्स घेतात, फोटोज दाखवतात आणि ते बोलतात की डोनेट करा आम्हाला, की आम्ही एक एनजीओला कनेक्टेड आहे. तर माझ्या मनात पण कधी थॉट येतो की नक्की आपण डोनेट केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे. करेक्ट, हो, कारण त्यांचं काम बघितलं नसतं ना आपण. मी खूप कमी एनजीओला कनेक्टेड आहे आता, पण मी त्यांचं काम जाऊन बघितलंय. मी त्या एनजीओ मध्ये जाऊन बघितलंय की खरंच ह्यांना किती गरज आहे. जसं डोंबिवलीला एक आहेत, मी आता सगळ्याच एनजीओची नावं घेत नाही, बट मी लोकांना ज्या स्टोरी टाकते वगैरे ते लोक करतात. मला 50 रुपये जरी केले ना, दिवसाला 50 जरी मिळाले तरी खूप हेल्प होते रे, खूप हेल्प होते. तर कळतं मला की त्यांना चादरी किती कमी पडतायत, त्यांना वॅक्सिनेशन कधी, त्यांना औषधं किती कमी पडतात. आणि काही एनजीओ खरंच असे आहेत ना, त्यांना खरं पैसे नको आहेत, त्यांना फूड हवंय. तर खूप लोकांना मी सांगते फूड द्या, तुम्हाला पैसे नाही द्यायचे ना, तुम्ही फूड घेऊन द्या. मी एक लिस्ट पाठवते ती घेऊन द्या, तर ते देतात. अशी लोक आहेत. म्हणजे माझ्या वर्षाला माझं ठरलेलं आहे की ह्या एनजीओला हे
फूड द्यायचंय, इतकं फूड द्यायचंय. इव्हन पूजा दिदी पण, की त्या एरियात कोणीच फीड करत नाही, तर एक माणूस आहे जो फीड करतो, त्याला दिदी दर महिन्याला पाठवते की तो फीड कर. त्या एरियात कोणी करतच नाही. तुम्ही जेवण बनवता, तुम्ही खाता आणि तुम्ही डस्टबिन मध्ये टाकता. तुम्ही तोच विचार एक प्लेट जाऊन खाली ठेवा, तुम्हाला किती पुण्य लागेल आणि ती जी पुण्य आहे तुमच्या कधी कामाला येईल तुम्हाला नाही माहिती पडणार. सो तुम्ही जर घरी काय तुम्ही नॉन व्हेजिटेरियन आहात, जे काय खाताय तुम्ही बाहेर जाऊन ठेवा. तर मी लोकांना एवढंच सांगते की ह्याच्यावर दुसरं सुख नाही, ह्याच्यावर दुसरं हॅपीनेस नाहीये. तर जसं तू आता बोललीस की तुला खूप सारे डीएम्स येतात की हेल्पसाठी, डोनेशनसाठी. तर मग ऍज अ इंडिव्हिज्युअल आता, कारण की आपण पहिलेच डिस्कस केलं की गव्हर्नमेंट यात काही आपल्याला हेल्प करत नाही, गव्हर्नमेंट कडून कोणता फंड येत नाही आपल्याला. तर मग तू कशा गोष्टी कशा मॅनेज करते जेवढ्या लोकांना हेल्प करणं, कारण की आपली पर्सनल लाईफ पण आहे, प्रोफेशनल लाईफ पण आहे तुला, त्यातून तू एवढ्या मल्टिपल गोष्टीमध्ये अडकलीस, मल्टिपल गोष्टी करतेस. हा तू प्रश्न एकदम करेक्ट विचारलाय. काय होतं माहितीये, जेव्हा आपण एका सेलिब्रिटी फॅमिलीतून येतो तर लोकांना वाटतं अरे हिच्याकडे भरपूर पैसा आहे. तर खूप लोक मला म्हणजे काही फ्रॉड पण झालेत माझ्यावर, पण असे येतात की मॅम ह्याचं ऑपरेशन आहे, इतके पैसे लागणार, तुम्ही द्या. तर मी स्वतः तिकडे जाऊन चेक करते, बघते आणि मी करते हेल्प. जेवढं मी कमवते करते. आमच्या घरात भलं मी सेलिब्रिटी फॅमिलीतून आहे, मोठं नाव आहे माझ्या फॅमिलीचं, पण बाबांनी ना लहानपणापासून काही गोष्टी शिकवल्यात की स्वतःच्या पायावर उभे राहा. आज मी जे काय कमवते, माझी बहीण जे काय कमवते, आमचं सगळ्यांचं इंडिव्हिज्युअल आहे. ओके, तर जितकं मी कमवते, जेवढं मला प्राण्यांना हेल्प करता येईल, माणसांना हेल्प करता येईल, की त्यांचं प्राणी मरायला आलंय आणि त्यांच्याकडे खरंच ती कंडिशन नाहीये, मी हेल्प करते. पण ह्याच अशा काही डीएम येतात मला, त्याच्यामुळे माझ्यावर फ्रॉड पण झालेत की फोटो दाखवल्यात वगैरे, आणि लांबचे ठिकाण असतं तिथे आपण जाऊन बघू नाही शकत ना. तरी मी काही ठिकाणी मला कळलं नाही, सो व्हिडिओ कॉल वगैरे करून मला चेक करायला पाहिजे होतं, तर तिथे मी पैसे देऊन फसले. सो मी माझ्या सेव्हिंग तोडून प्राण्यांना हेल्प करते. कारण आपल्याला माहितीये गव्हर्नमेंटकडनं या फॅसिलिटीज नसल्यामुळे ते प्राणी मरू शकतात. सो असे किती अॅनिमल लवर आहेत रे, त्यांच्याकडे ना तुला सांगू हार्डली 1000 रुपये उरलेले असतात अकाउंटमध्ये, तरी सुद्धा 500 रुपयाचं खायला प्राण्यांना देतात आणि स्वतः 500 रुपयात सर्व्हाइव्ह करतात. मी पाहिलं. मी माझी सेव्हिंग तोडली आहे. म्हणजे सांगू का, माझा जॉब सुटल्यानंतर मला माझं आत्ता काय करू, सो मी बिझनेस सुरू केला, खूप गोष्टी केल्या. त्याच्यात पण माझं असं होतं की नाही, प्राण्यांसाठी खाण्यासाठी, प्राण्यांचं खाणं घ्यायला पैसे पाहिजेत. आणि असे डीएम आले तर 5,000 आमचं हे करायचंय, त्याला इथे जखम झाली, त्याची ट्रीटमेंटला लागणार, मॅम तुम्ही द्या. अशा वेळेस मला द्यावं लागतं. मी नाही कशी बोलू. आता तुला सांगू, मला इतके काही ठिकाणी आहेत की त्यांचं न्यूटरिंगचं ऑपरेशन करायचंय आणि त्या मॅम मला सतत म्हणतात की मॅम 10,000 कमी पडतात. मी खूप लोकांना मागते आणि आम्ही पैसे साठवतो. तसं लोक मला हेल्प करतात. आम्ही जितके पण डॉक्टर्स आहेत ना, आम्ही लोकांना सांगतो की आम्ही एवढे 9-in-1 आणि ट्रायकॅटचं इंजेक्शन घेणार आहेत, जे गव्हर्नमेंट सप्लाय नाही करत, जे आपल्याला स्ट्रे डॉग्स आणि कॅट्सना देणं इम्पॉर्टंट आहे. तर आम्ही एरिया करतो. तर ते करताना आम्ही स्वतः 10,000 काढतोय. मी 10,000 काढलेत, शुभांगीनी 10,000 काढले, प्रणयनी काढलेत. ह्या सगळ्या डॉक्टर्सनी पैसे काढून आमच्याकडे समजा आता 50,000 झाले, तर आम्ही लोकांना तो व्हिडिओ करतो की एवढी अमाऊंट झाली आणि आम्ही तेवढे वॅक्सिनेशन घेतो. डॉक्टरांच्या हेल्पमुळे वॅक्सिनेशनची प्राइस जी 1000 आहे ती आम्हाला एकदम कमी ह्याच्यात मिळते, म्हणून आम्हाला ते घेता येतं. सो लोक सुद्धा आम्हाला डोनेट करतात, आम्ही पैसे काढतो. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या पैसे स्वतःच्या पॉकेटमध्ये नाही काढत, तुम्ही वॅक्सिन घेऊच शकत नाही, तुम्ही अशा कॅम्प करूच शकत नाही. तुम्हाला गव्हर्नमेंट नाही येणार हेल्पला. रेबीजचं इंजेक्शन पण आम्हाला फ्री मिळत नाही, तर आम्हाला ते घ्यावं लागतं, 100 रुपयाला पडतं जर आम्ही लॉटमध्ये घेतले तर. सो ते सुद्धा आम्ही घेतो आणि आम्ही स्वतः एरिया करतोय. असे भरपूर एनजीओ जेन्युइन आहेत, ते पण स्वतः पैसे काढून करतात. आता खूप सारे पॉलिटिशियन्स आहेत टाउन साईडचे, ते स्वतःहून पुढे आले आहेत की आम्हाला हेल्प करायची आहे, तुमचं काम आम्ही बघितलंय, तर आम्ही एवढे वॅक्सिनेशन घेतो, तुम्ही कुठल्या एरियात करा. म्हणजे सर तुम्ही सांगा, आम्ही त्या एरियात करू. हे आमचं काम बघितल्यावर कळलं, माझ्या कामाच्या व्हिडिओजमुळे हे कळलं, तेव्हा येत आहेत. आज मी जेन्युइन आहे म्हणून करते. माझ्याऐवजी कोण जेन्युइन नसेल आणि त्यांनी ते पैसे घेतले आणि वॅक्सिन घेतलेच नाहीत, कुठे रस्त्यावर केलंच नाही, कोणाला कळणार आहे. म्हणून आम्ही व्हिडिओ काढतो, म्हणून आम्ही व्हिडिओ टाकतो, आम्ही तेवढा काउंट दाखवतो. म्हणून लोक मला, जेव्हा मी स्कॅन टाकते किंवा लोक मला करतात, आणि त्यांनी हेही पाहिलं की मीही सुद्धा पैसे आम्ही सगळे गोळा करून वॅक्सिन घेतो आणि टाकतो. पण माझ्याबरोबर फ्रॉड पण तेवढाच झालाय की कळत नाही,
की कोण खरं आहे कोण खोटं आहे. सो आता मी कोणालाही पैसे देताना कोणी असे DM आले तर मी जरा रिचेक करते प्रॉपर आणि मगच मी पैसे ट्रान्सफर करते, त्याशिवाय नाही. कारण की ते म्हणतात ना मोठ्या फॅमिलीतून आहे, अरे हिच्याकडे तर खूप पैसे असतील, माझी सेव्हिंग मला माहिती आहे काय आहे वगैरे. सो येस, हे खूप झालंय माझ्याबरोबर, फसवणूक तर भरपूर झाली आहे. आणि जेव्हा तुम्ही हा डिसिजन घेतला की आम्हाला ऍज अ अॅनिमल रेस्क्युअर करायचं, तेव्हा मम्मी आणि पप्पांची रिॲक्शन कशी होती? बापरे, म्हणजे खूप अॅनिमल लव्हरच्या घरात ही अशी सिच्युएशन झालेली असेल की आई बाबा ओरडतात. आणि हो, माझी आई आहे सपोर्टिव्ह, पण बाबा ते स्वतः खूप अॅनिमल लव्हर आहेत, पण ते स्ट्रिक्ट आहेत खूप. So त्यांचं असं असतं, किती दिवसाचा आहे हा पाहुणा, कधी बरा होणार आहे हे वगैरे, असं म्हणजे थोडे ओरडतात. तुला माहितीये माझ्या बाबांना आज कळेल, म्हणजे आय थिंक दिदीनी पण हे कुठल्या तरी इंटरव्ह्यू मध्ये बोलली असणारच. 1 महिना एक मांजर माझ्या बेडरूम मध्ये होतं आणि माझ्या बाबाला माहितीच नाही 1 महिना की ते पिल्लू घरात आहे. ते आणलं, म्हणजे एक काय माहिती पर्शियन ब्राऊन कलरची हिमालयन पर्शियन रस्त्यावर आम्हाला मिळाली. आणि आमच्या बिल्डिंग मधला वॉचमॅन, आणि आमचे खरंच टचवूड वॉचमॅन चांगले मिळणं गरजेचे आहे, ते तुला सांगू इतके सपोर्टिव्ह आहेत. ते बिचारे इकडनं पकडतायत. हे रात्री 3 वाजता करतोय मी, पूजा दिदी आणि आम्ही त्या पर्शियनला पकडलं. पर्शियन कॅट तुम्ही कसे रस्त्यावर सोडू शकता, ते काय खाणार, त्यांना ते मरणार ना पर्शियन. नेमकं आमच्या कंपाऊंड मध्ये आलेलं ते आणि आम्ही पकडलं. ती माझ्या 1 महिना होती. तिला आधी ती पूर्ण श्रिंक झाली होती, त्यात ती प्रेग्नेंट होती आणि ती श्रिंक असल्यामुळे तिचं पोटच दिसत नव्हतं. तिला आम्ही खायला घालतोय वगैरे वगैरे, आणि मी थोडंसं ऑब्झर्व केलं, मग तिचा स्कॅन करायला घेऊन गेलो वगैरे. ती 1 महिना होती, कारण की तिला थोडं हेल्दी करूनच मी अडॉप्शनला देणार होती. पर्शियन म्हटलं की बाबा कोणीच पटकन घेणार, तर मला जेन्युइन फॅमिली हवी होती. मला अशी नको हवी होती की बाबा पुढे जाऊन पिल्लं काढेल वगैरे आणि मी ऑपरेशन करूनच देणार होती, हे नको. तर जो ऑपरेशन करून जर त्या कॅटला घेणार असेल तो खरा अॅनिमल लव्हर. आता पर्शियन पिल्लांचे नंतर सेल करतात वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी मी पाहिल्या आहेत, मी ऐकल्या पण आहेत. बिझनेस बनलाय तो. सो मग ती 1 महिना होती आणि माझ्या बाबांना माहितीच नाही. त्यानंतर एक दिवस पप्पा घरी आले आणि एक असा सोफ्यावर असं कोणतरी बसलेलं, पप्पांचं झालं हाय कोण, बेलाचं ब्राऊन कसं झालं, बेला फुल व्हाईट ना. आणि मग त्यांना कळलं, ठीक आहे. म्हणजे आम्ही थोडं पप्पांना असं घाबरून रेस्क्यू करून आणतो, पण पप्पांना माहिती असतं की या मुली बरं करणार आणि सोडून देणार. आणि जे नाही आम्ही बाहेर सोडले ते घरीच राहिले, त्यांना आता त्यांच्यावर पण जीव आहे. सो बीटा आणि या सगळ्यांना खूप असं कनेक्शन आहे पप्पांचं पण हा थोडे ओरडतात पप्पा, पण आम्ही आणतो. सपोर्ट करतो, आई खूप सपोर्ट करते, सो आम्ही आणतो. तर तू मध्ये एक गोष्ट बोलली होतीस, रिओचं आणि पूजाचं जमत नव्हतं मध्ये. हो, खूप म्हणजे क्रॉसिंग असायची, खूप क्रॉसिंग. तो किस्सा काय होता, म्हणजे काय असं झालं होतं की पहिलं स्टार्टला जेव्हा आणलं तेव्हा त्यांचं जमायचं, नंतर असं काय झालं त्यात, म्हणजे कसं झालं, रिओ ज्या 7 वर्ष होता त्या मधल्या पिरियडमध्ये, जेव्हा रिओ 3 वर्षाचा होता, त्यांचं छान बॉन्ड होतं. 3 वर्ष तो मी बाहेर गेले की दीदी बरोबर राहायचा वगैरे. त्या 3ऱ्या वर्षी एक फिमेल स्क्विरल मला सापडली. आता कसं असतं, आपण कुठलाही प्राणी म्हटला तरी, आता स्क्विरल या कुठलाही प्राण्यांचं एज नंतर ते हिटवर येतात, ओके. आणि नेमकी मला फिमेल स्क्विरल मिळाली आणि ती स्क्विरल हेल्दी होती. सो मी काय तिला घरी ठेवणार नव्हती, की हेल्दी आहे तर आपण नेचरमध्येच सोडलं पाहिजे, कशाला घरी ठेवायचं. सो मी तिला छान ट्रेन केला आणि रिओला ती आवडायला लागली, और त्यांचं ते कनेक्शन, पण मी लांब ठेवायचं. सो ती थोडी माणसाळली नव्हती, कारण की मी तिचं ट्रेनिंग चालू होतं. मी काहीतरी बाहेर गेले होते 2 दिवसासाठी. सो मी दीदीला बोलले, दीदी रिओ आणि त्या रोरीला तू सांभाळ. रोरी नाव ठेवलेलं. सो ती काहीतरी बाहेर पडली पिंजऱ्यातून. सो पूजा तिला पकडायला गेली आणि ती फुल सगळीकडे पळत आहे. तिने तिला पकडलं, पूजा दिदीने पकडलं, तर त्या स्क्विरलने इथे चावलं, तर रक्त यायला लागलं आणि दिदी किंचा आली आणि रिओ पळत आला आणि त्याने रिओने पूजा दिदीला चावलं. तर कारण की रिओला वाटलं ती रोरीला पूजा मारतीये, आणि ती स्क्विरल पण फिमेल स्क्विरल होती, किंचाळी, तरी दिदीला चावलं, दिदीचा हात रक्त, तरी तिने तिला पिंजऱ्यात टाकलं. आणि मी आली दुसऱ्या दिवशी, दिदी म्हणते हे बघ माझं रक्त, आणि त्यापासून तिला तो जरा भीती वाटायला लागली. स्क्विरल जे चावतात ना, माय गॉड, तुम्ही जर असं शॉक म्हणून स्क्विरलना पाळणार असेल, पण जेव्हा ते मोठं होतं आणि चावतं तेव्हा तुम्हाला कळेल. सो स्क्विरल पेट नाही आहे, तुम्ही ही रिस्क नका घेऊ. सो दिदीने ते आत टाकलं वगैरे, आणि मला दुसऱ्या दिवशी रुची मी अगं दीदी झालंय तिचं ट्रेनिंग, आता मी सोडते तिला. सो तरी दीदीने हातात पकडलं म्हणून मी 1 वीक ठेवलं तिला, तर ती आवाज करत राहायची आणि मी सोडलं. पण स्क्विरल ना
एकदा राग डोक्यात धरून राहिलं ना सिच्युएशन, हा. आता ती सिच्युएशन झाली ना रिओच्या पुढे तिने हम्म. पकडलं, तर ते लक्षात राहतं त्यांच्या. आणि मी 1 आठवड्याने तिला सोडलं तर त्याला वाटलं की ती मेली हिच्यामुळे, त्याला तो सीन सिच्युएशन कदाचित लक्षात असेल वगैरे, तर त्याला वाटलं हिने तिला मारलं. त्याच्यानंतरचे 3 वर्ष आणि रिओनी, माझ्या बहिणीनी 2-3 वर्ष माझा बेडरूमच पाहिला नव्हता. आपण वॉशिंग मशीन मध्ये आपण जेव्हा कपडे टाकतो, आपले कपडे सुकत येतात, सो आपण आई कशी घडी करून ठेवते, अरे हे तुझे कपडे, हे तुझे कपडे, तसं दीदीचा एक कपडा, एक टी शर्ट माझ्या कपड्यात आलं होतं, ते आईने येऊन रूम मध्ये ठेवलं. तर रिओला तिचा स्मेल आला तरी तो तिच्यावर अटॅक करायचा, तिला अलाउडच नव्हतं माझ्या रूम मध्ये, तर दीदी यायची पण नाही. तर तो कपड्याचा वास घेऊन आला आणि मी ऑफिसला होते, तर त्यांनी ते सगळे कपडे बघितले. त्यांना कसं कळतं बघा रिओला, त्यांनी पूजाचंच टी शर्ट बाजूला केलं आणि असा फाडत होता, चिंधळ्या केल्या सगळीकडे भोकं अशी. म्हणजे ते जवळपास ते फॅशन आली आहे ना अशी, म्हणजे 80,000 वगैरे विकलं जातं एवढे असे, असं डिझाईन केलेलं इतकं सुंदर. आणि त्यांनी त्या रागाने, तिचा स्मेल होता त्याला, तिचे ना त्याला कळले हीच नाही, त्यांनी जे चिंधड्या केल्या. मी ऑफिसवरून आले, बघते ते काय रिओ काय केलंय, आणि दिदी म्हणलं हे बघ आता हे 80,000 जाईल, ही फॅशन आहे. आपण काय वाट लावली, तो राग की हिने या बेडरूम मध्ये यायचं नाही आणि हिचं या बेडरूम मध्ये काय पाहिजे नाही. तो दीदीची एकही गोष्ट माझ्या रूम मध्ये यायची नाही, काय नाही, काहीच नाही. म्हणजे मी समजा आता दीदीला चालले, ओके दीदी बाय, जाते, असं हक केलं की मी येऊन बसायचे, तर रिओ असा वाज घ्यायचा, चेंज कर असं हक करायची ना दीदीला, तर तो असा वाज घ्यायचा, तो मला कपडे काढा असं खेचायचा. इतका एवढं हेट केलंय. सो सॉरी दीदी तुला हे, पण तिने पण खूप ऍडजस्ट केलं. रिओ तिचाही खूप जवळचा होता, पण स्क्विरलचं काही एज नंतर थोडे त्यांचे पण मूड स्विंग्स होता, तेही चेंज होता. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. तर खूप सुंदर आठवणी आहेत या जर्नीमध्ये रिओ बरोबरच्या, पण फॅमिलीनी खूप साथ दिली आणि खूप सुंदर मेमरीज आहेत रिओ बरोबर माझ्या. सो या फनी ही एक आहे हा किस्सा. दीदीचा एकही गोष्ट तो बघायचा नाही. सगळ्यांना असं वाटतं की माणसंच राग धरून बसतात, हो नाही, पण त्यांना आता कळेल की म्हणजे प्राणी पण धरून बसतात. हो. जसं साप लक्षात ठेवतो आणि तुम्हाला येऊन दसतो, तसं स्क्विरल पण लक्षात ठेवतात. तर कुठलाही प्राणी, जे पेट्स आहेत, जे अलाउड आहेत, त्यांनाच पाळा. जे बाहेर आपण व्हिडिओ बघतोय वगैरे म्हणून आपण त्यांना पकडून जंगलातून आणून आपण घरी पाळतो आपल्या शॉकसाठी, कासव पाळतायत सगळे, हे चुकीचं आहे. रेस्क्यू करा ना, रेस्क्यू करून पाळा. तुम्हाला गव्हर्नमेंट पण विचारायला तर तुमच्याकडे प्रूफ असतील की हे बघा हे रेस्क्यू केलेलं आहे, असं आम्ही पाहिलं आहे, दुकानातून आणलं नाहीये. सो अशा दुकानामध्ये पण खरेदी कमी होईल आणि हे बंदच होतील अशी दुकानं की जिकडे पक्ष्यांना, प्राण्यांना विकलं जातं, आजही घाण कंडिशन मध्ये ठेवलं जातं. सो येस, ह्या सगळ्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत. म्हणजे तो सध्या कसं एक बिझनेस बनलाय की म्हणजे फॉरेन वरनं कोणतरी एक अॅनिमल आणायचं, पाळायचं आणि त्याला इथे हाय प्राइस मध्ये विकायचं. हो. तो एक शॉक बनलाय आणि त्याला आता सध्या सोशल मीडियावर खूप फ्लेक्स करतात. येस, तुला माहितीये मध्ये ब्लॅक स्क्विरल म्हणून बाहेर आउट ऑफ इंडियाचं आहे, ते इथे सेल होत होतं. मी नावं घेणार नाही, पण येस मला त्याचं सेल होत होतं आणि मला आलेलं की हे ब्लॅक स्क्विरल एकानी पाळलं होतं आणि आता ते भरपूर चावायला लागलंय आणि त्यांनी बाहेरून ते घेतलेलं. बाहेरून कुठलाही प्राणी आला ना तर तो इथे लिगल असतो, पण हे चुकीचं आहे. त्यांना सर्टिफिकेट वगैरे असं म्हणजे चुकीचं आहे, हे बंद झालं पाहिजे. पण तो तुम्हाला चावायला लागला म्हणून आता तुम्ही मलाकडे आणून देताय वगैरे. पण अनफॉर्च्युनेटली ते ब्लॅक स्क्विरल त्यांच्याकडनं गेलं, पण ते बाहेर सर्व्हाइव्ह नाहीच झालं असतं, ते मेलच असतं, घार उचलणार. आणि त्याला इंडियात राहण्याची सवयच आहे ना, ब्लॅक स्क्विरल थंड प्रदेशात जास्त असतं, ते मेलं असणार ग. तर माझं असं झालेलं, ते गिल्ट आलेलं मला की मी तिथे पोचली नाही टाइमवर आणि त्यांच्याकडनं आदल्या दिवशी ते त्यांना जोरात चावून, ते काय चावलं असेल विचार कर. ब्लॅक स्क्विरल, त्याची साईज पण मोठी असते. सो येस, तर आय होप ह्या सगळ्या गोष्टी बंद होतील. तर जसं आपण पूर्ण पॉडकास्ट बोलतोय पूजा मॅम, तर मला लास्टला एक प्रश्न विचारायचा, तुझा आणि पूजा मॅमचा बॉन्ड कसा आहे? ऍज अ बहिणी तुमचा बॉन्ड कसा आहे? कारण आपण खूप बघितलंय की काय काय असे बॉन्ड असते, खूप क्रॉसिंग असते बहिणींमध्ये, खूप मारपीट घरी एकदम, ती तसा तुमचा बॉन्ड आहे? खूप, आमच्यात पण आहे असं. मी तिला खूप मारायचे लहानपणी, आता नाही रे, म्हणजे हो. पण मी तेवढी माझ्या बहिणीच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह पण आहे. तिला जर कोणी काय केलं ना तर भाई संपला तो.
म्हणजे शाळेत तिला म्हणजे आपण स्कूल बसला पळतो वगैरे आणि ती सीट ठेवायची मी येईपर्यंत. तर मला जर यायला लेट झाला तर तिला असं बाजूला कोणीतरी बसवलंय. तर आपण लहानपणी पण स्टीलचे डबे घेऊन जायचो, आपले स्टीलचे डबे असायचे. मी असं एकाच्या डोक्यात मारलंय, माझ्या बहिणीला तू बाजूला केलंस. तर जितकं आम्ही दोघी भांडतो पण मी माझ्या बहिणीच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहे. तिचं लग्न होताना पण माझं म्हणजे मी आतून मी हॅपी नव्हती की आता दीदी जाणार आणि मी खूप चिडचिडच होत होती माझी तिची लग्नात. कारण मी माझ्या जिजूला असे काही गोष्टी सांगितल्या की तिला नीट ठेव वगैरे. तिला हो म्हणजे जरी मी त्याला धमकी दिली नसेल तरी त्याला माहिती असेल की हिची दुसरी बहीण कशी आहे. सो त्याला इनडायरेक्टली धमकीच वाटली असेल. बट येस, मला माझ्या बहिणीला दुखवलेलं, तिला हर्ट केलेलं मला नाही आवडत. तेवढीच माझा लहान भाऊ पण आहे आणि तो खूप कमी लोकांना माहिती आहे. म्हणजे आमच्या दोघींचा पण आम्ही सोशल मीडियावर जास्त टाकत असतो पण तो येत नाही. तो खूप असा थोडा शाय आहे, पण तेवढंच आमच्या दोघींचं प्रेम त्याच्यावर पण आहे. सो मी आमच्या तिघांमध्ये येस मी जास्त स्ट्रॉंग आहे, पण मला ह्या दोघांना सांभाळायला त्यांची म्हणजे मला त्यांना कोणी काय केलेलं आवडत नाही. सो दिस इज लाईक माझे फ्रेंड सर्कल पेक्षा जास्त कोर हे दोघं जण आहेत. तर त्यांना आम्ही कितीही भांडलो ना तरी त्यांना कोणी दुखवलं आणि त्यांना कोणी काही दुखवत असेल करत असेल तर तो संपला माणूस माझ्या हातातून. म्हणजे मग आणि हे सगळ्यांना माहितीये की रुचा कशी आहे. मी अशी डायरेक्ट तलवार काढते की काय माझ्या बहिणीला असं बोललं असं वगैरे. सो येस, जिजू पण घाबरूनच आहे आणि राव सुद्धा. बट येस, मी खूप पॉझिटिव्ह आहे माझ्या फॅमिलीला घेऊन वगैरे. माझा जीव येते आणि माझी बहीण माझा एक सपोर्ट आहे. जिथे मी कमी पडते तिथे ती असते आणि जिथे मला प्राण्यांसाठी काही मी म्हणाले ना तुला ऑपरेशनसाठी काही अमाऊंट लागते वगैरे, कमी पडत असेल तर ऑफकोर्स दीदी मला तिथे हेल्प करते. मग खूप मांजरांचं न्यूटरिंग वगैरे करायला खूप हेल्प मिळते, जे गव्हर्नमेंटकडनं आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट नाही मिळत. त्यांचं न्यूटरिंगची जी प्रोसिजर आहे फ्री ऑफ कॉस्ट नाही मिळत, मग तिथे आपल्याला स्वतःचे पैसे द्यावे लागतात. तर दीदी पण खूप करते आणि तिला तिच्या शेड्यूलमुळे एवढं करता येत नाही जेवढं मग मी फ्रंट फेसला येऊन करते. ती माझा बॅग म्हणजे अशी मागे राहून उभी असते की रुचा तू कर, मी आहे तुझ्याबरोबर असं वगैरे. सो येस, तिचा आणि माझा बॉन्ड जास्त असा घट्ट आहे आणि माझ्या भावाचा. येस, म्हणजे बहिणी कशा असावा तुमच्याकडे बघून शिकावं की अशा बहिणी पाहिजे. येस येस येस, भांडण पण आणि प्रेम पण तितकंच. भांडण कमी प्रेम जास्त. प्रेम जास्त, येस. कारण की मी खूप पॉझिटिव्ह आहे, मला नाहीच आवडत त्यांना कोणी काय केलेलं, मग मी सोडत नाही समोरच्याला. हे आहे तर आणि घरच्यांना पण माहिती आहे. येस. तर मग या पॉडकास्ट थ्रू जर मेसेज काय द्यायचा असेल पूजा मॅम तर काय देशील? मी पूजा दीदीला काय मेसेज देऊ, तू माझ्यासाठी खूप करतेस, माझ्या बरोबर आहेस आणि मला खूप सपोर्ट करते आणि बिकॉज ऑफ पूजा दीदीमुळेच मी इतकी अॅनिमल लव्हर झाली आहे. कारण दीदी मला घेऊन जायची लहानपणी पण की रुची हे बाई मांजराचं पिल्लू आहे. सो मी तशी शिकले. माझ्यामुळे नंतर श्रेयस त्याला डॉग जास्त आवडायचे. सो ही एक अशी साखळी आहे जी माझ्या मोठ्या बहिणीपासूनच सुरू झाली आहे, तर तिला आजोबा आणि बाबांपासून मिळालंय. सो येस, मी आज जे अॅनिमल साठी करते त्याच्यात खरं श्रेय तर दीदीलाच जाईल. ती घेऊन जायचे, तिने मला लहानपणापासून हे शिकवलं आहे. सो तिलाही अॅनिमल म्हणजे डॉक्टर व्हायचं होतं पण वेगळ्या फील्डमध्ये गेली, पण आम्ही हे सोडलं नाही दोघींनी. आम्ही आजही तितक्याच करतो प्राण्यांसाठी सगळ्यांसाठी. सो येस, हे मी तुला थँक्यू बोलते की मला इतकं चांगलं बनवलंस. स्वतः आपण सगळ्या गोष्टींमध्ये बोललो, तुझी जर्नी बघितली आपण, त्या फॅमिली बद्दल बोललो, तुझे किस्से सांगितलेस तू, इव्हन तो गाईड पण केला सगळ्यांना. तर आता जाता मी एक रॅपिड फायर एक गेम खेळू, एक रॅपिड फायर खेळणार मी तुझ्यासोबत. ओके, मी फक्त तू एका शब्दात आन्सर दे और चूज कर तुला काय. ओके चालेल. सो फर्स्ट क्वेश्चन, अॅनिमल साठी एक वर्ड. म्हणजे एक वर्ड असा नाहीये त्यांच्यासाठी बघायला गेलं तर, बट खरे देव जे मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहते, दररोज पाहतेस. येस. माणसांसाठी काय बोलशील? माझा तो एक्सप्रेशनच चेंज झालं, बट येस, काही गुड ह्युमन बीइंग आहेत. सो आणि काही वाईट. सो डेव्हिल आणि एंजल्स. आणि मोस्ट ऑफ द जे लोकांमध्ये हे असा प्रश्न असतो, डॉग्स की कॅट? अरे बापरे, हो, पण मी म्हणेन स्क्विरल, खारुताई. डॉग कॅट खारुताई, आउट ऑफ द सिलेबस. देन स्ट्रीट डॉग्स और आपले फॉरेन ब्रीड्स?
ऑब्विसली स्ट्रीट, कारण त्यांच्यासारखे स्ट्रॉंग आणि म्हणजे मी बघितलेच नाहीये हा. इतके हुशार. आणि आपल्या ओनरला जे प्रोटेक्शन मिळतं त्यांच्याकडनं आणि जे प्रेम मिळतं ते ब्रीडच्या कुत्र्यांचं ऑफकोर्स त्यांच्याकडनं पण मिळतं, पण ते वीक असतात. सो ते जास्त वेळ तुम्हाला तुमच्याबरोबर सोबत नाही नसतात. खूप प्रॉब्लेम्स असतात त्यांचे, ब्रीडिंग खूप वाईट पद्धतीने झाल्यामुळे ना. सो जेवढे स्ट्रॉंग असतात आपले स्ट्रे डॉग्स असतात. ऑलवेज स्ट्रेट स्ट्रे डॉग्स. देन अडॉप्शन और बाईंग. अडॉप्शन ऑलवेज केलंच पाहिजे. अडॉप्ट केलंच पाहिजे, बाय नाहीच. तुम्ही नाहीतर रेस्क्यू करा नाहीतर अडॉप्ट करा. येस. तर तुझ्या फॅमिलीवरती प्रश्न, घरात सगळ्यात स्ट्रिक्ट कोण आहे, मम्मी की पूजा दीदी? मी. दोघी हळव्यात मी. पण दोघींपैकी कोण आहे जर असं बघायला गेलं तर? दोघींपैकी मग पूजा दीदी. पूजा दीदी. येस. मम्मी एकदम प्रेमळ आहे. आई प्रेमळ आहे, आई प्रेमळ आहे. आई नेहमीच प्रेम करत असते. हो, पण आई ऍक्च्युली प्रेमळ आहे. Yes. आणि तुझ्यावर सगळ्यात प्रेम कोण करतो, मम्मी की पप्पा? पप्पा. मी पप्पांची मम्मी लाडकी ऑफेंड आहे. होणार आहे. हो, नाही, पण मी आहे पप्पांची. ते दाखवत नाहीत, बट येस मी बाबांची लाडकी आहे. मम्मी बोलेल मी प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करते, पण आज पप्पांचं नाव घेतलं. पण लाडकी घरात कोण आहे तर मी बाबांची लाडकी. येस. तो ऍट द एंड ऑफ द पॉडकास्ट सगळ्या गोष्टी बोललो आपण. तर तुझ्या फॅन्सला, तुझ्या घरच्यांना, पूजा दीदीने जेवढं सगळ्यांना मेन्शन केले, जे मेंटर्स होते, जे त्यांनी तुला गाईड केलं, त्यांच्यासाठी ऍट द एंड ऑफ द पॉडकास्ट काय मेसेज देशील, और इव्हन ऑडियन्सला पण काय मेसेज देशील? मी एवढंच बोलेन की थँक्यू सो मच. माझ्यावर इतकं प्रेम दाखवतात. मला सोशल मीडियावर सुद्धा इतके DM येतात की तू खूप छान काम करतेस, तू खूप छान दिसतेस. मी म्हणाली ना, काही लोक मला सेलिब्रिटी सारखं वागवतात, पण थँक्यू. माझ्या कामामुळे तुम्हाला मी इतकी चांगली इन्फ्लुएन्स करू शकले आहे. तुम्हाला माझे काम खूप आवडतं की मी इतके रेस्क्यू करते वगैरे, याच्याकडून तुम्हालाही खूप छान मेसेज मिळतो. तुम्ही सुद्धा अॅनिमल लवर झालेत, खूप काही लोक झाले सुद्धा आहेत. आणि माझ्या फॅमिलीला पण थँक्यू म्हणते की तुम्ही इतका मला सपोर्ट करता. अँड एज ऑफ दिस आय एम हॅपी, इंडिपेंडेंट, स्ट्रॉंग गर्ल, जी मी प्राण्यांसाठी नेहमीच करत राहते. आणि स्ट्रॉंग आहे मी खूप, आणि मी नेहमी अशीच राहीन, हॅपी. येस. घर का गुंडा आहे. येस, घर का गुंडा, हॅपी फॉर एव्हर, हॅपी सिंगल गर्ल. घरी तर एक गुंडा लागतो. सगळे हळवे असतात, एक तू लागतो, पिलर, घरचा पिलर आहेस तू. आणि थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल. थँक्यू. तुला पण थँक्यू. आणि हे चॅनल तुझं खूप पुढे जाओ, कारण की अशाच चॅनल्समुळे, इव्हन तू इतकं सुंदर काम कर, त्याच्यामुळे लोकांना खूप चांगला मेसेज मिळतोय, काही माहिती मिळतात. सो तुलाही ऑल द बेस्ट. नेक्स्ट आपण भेटू लवकरच. आणि थँक्यू इथे मला बोलवल्याबद्दल. नेक्स्ट पॉडकास्ट आपण करू जेव्हा तुला एन्जॉय स्वतःचा होईल. येस, हो, त्याच्याबद्दल आपण पॉडकास्ट करू. आणि नक्कीच आम्हाला पण आवडलं, तू आम्हाला भेटलीस, आमच्या टीम सोबत भेटलीस, आणि एवढ्या आपण चांगल्या गप्पा गोष्टी केल्या. येस, ऍक्च्युली ऍज म्हणजे आपण असं नाही की एक गेस्ट आले, आपण गेस्ट वर बोलतोय. मला असं वाटलं की माझी मैत्रिणी कोणती मैत्रिणीसोबत बोलतोय मी. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं मला इथे. थँक्यू. नक्कीच आपण पुढे भेटू. आणि थँक्यू इथे आल्याबद्दल. येस, थँक्यू. बाय गाईज. आणि नक्की या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की मॅडमच्या पण चॅनलला आणि आयडीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचा जो ब्रँड आहे त्याला सपोर्ट करा. येस, थँक्यू.